चराचरी। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ। या कुंदेंदु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंडमंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापः। सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः। वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं। जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुणी आता। मस्तक माझा पायावरी, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या। एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवुनी। ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो नेदी। माय बाळा भेटी सुखाची आवडी, तैसी मज गोडी देई देवा। कीर्ती ऐकोनिया झालो शरणागत, दासाचे तू हित करीतोसी। तुका म्हणे मी तो दीन पापराशी, घालावे पाठीशी माय बापा। ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडो नेदी। मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय, अखिल विश्वाचे हृदयव्याप्त संत वैराग्य रागरसिक उन्मेष सुलोचन श्री संत तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, उपस्थित सर्व गुरुवर्यांच्या चरणी आणि गुरुबंधूंच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन, गेल्या अनेक वर्षापासून चालू असलेला आपला हा अष्टादश चिंतन सत्राचा अत्यंत सुंदर असा उपक्रम याही वर्षी संपन्न होत असताना 2022 साली तुकोबरायांच्या गाथेचं चिंतन आपण या ठिकाणी प्रारंभ केलेलं होतं आणि त्याचनुसार क्रमशः अभंगांची चिंतन मालिका या ठिकाणी संपन्न होत असताना या वाहणाऱ्या ज्ञानगंगेमध्ये सुस्नात होण्याचं भाग्य माझ्याही पदरी आलेलं आहे। तुकोबरायांची गाथा मानवी जीवनाच्या उत्क्रांतीकरता उत्कर्षाकरता अत्यंत महत्त्वाची आहे। माझे गुरुवर्य नेहमी कीर्तनामध्ये सांगतात की कदाचित बुडवलेली गाथा तशीच बुडाली असती तर आपणही तरण्याची शक्यता अजिबात नव्हती। आपण तरलो जावो, आपल्या पुढची ही पिढी तरावी, आपलं जीवन कृतार्थ व्हावं याकरता तुकाराम महाराजांची वाङ्मयीन मूर्ती अर्थात तुकोबरायांची गाथा तुकोपनिषद आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे। आणि या अभंगांचं चिंतन करत असताना आपल्या जीवनाची कसोटी आपण त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करत असतो। आपल्या जीवनाला उत्क्रांत करत असताना जे दोष आपल्या ठिकाणी आहे ते निवृत्त व्हावे आणि निर्दोष जीवन की जे संतांना प्रिय असेल, जे देवाला प्रिय असेल, अशा प्रकारचं जीवन आपलं घडावं याकरता वाङ्मयाची सेवा आपण सातत्याने करत असतो। वाङ्मयाची सेवा करत असताना ज्ञानाचं आदानप्रदान हा तर मूलगामी हेतू आहेच, परंतु जे ज्ञान आपण श्रवण करत आहोत ते हळूहळू आपल्या जीवनामध्ये उतरलं गेलं पाहिजे आणि याकरता सातत्याने वारंवार पुन्हा पुन्हा आपण ते चिंतन श्रवणाकरता प्रवृत्त होत असतो। आणि म्हणून या अष्टादशाच्या माध्यमातून 18 दिवस जे हे ज्ञानसत्र या ठिकाणी प्रारंभ झालेलं आहे
आजचा 3रा दिवस आहे आणि 3ऱ्या दिवसातील 3ऱ्या क्रमांकाचं सत्र गुरुवर्य बाबांच्या आज्ञेने माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याकडे प्राप्त झालेलं आहे. खरं तर या 72-78 काही सत्र या ठिकाणी संपन्न होणार आहेत. या ओळींमध्ये जे वक्ते या ठिकाणी आहेत त्या सगळ्यांचा क्रम, त्यांची उंची, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचा आचाराचा स्तर पाहता माझं जीवन नक्कीच सामान्य पद्धतीचं आहे. परंतु या सगळ्या ओळीमध्ये माझ्यासारख्या सामान्य साधकाला देखील जेव्हा नंबर लागतो तेव्हा माझ्यासारख्याने हाच विचार करायचा असतो की कुठेतरी आपल्या जीवनातली उणीव, कमतरता, दोष, न्यूनता ही आपण या माध्यमातून भरून काढावी. आणि आदरणीय गुरुवर्यांचा कदाचित हा मानस असावा की जे बहिर्मुख वृत्तीचे विद्यार्थी आहेत त्यांनी थोडंसं अंतर्मुख व्हावं. आणि ज्ञानार्जनाचं अजूनही आपलं वय गेलेलं नाही. आळंदीत राहणारा विद्यार्थी हा कायमस्वरूपी विद्यार्थीच आहे आणि ती भावना त्याच्या हृदयामध्ये कायमस्वरूपी राहावी. त्यांनी ग्रंथाशी चिटकून राहावं. गुरुवर्य बाबा नेहमी म्हणतात की वेदांत वाक्यामध्ये कायम रममाण राहावं. आणि म्हणून कदाचित ही कसोटी आहे आणि या कसोटीला मी कितपत उतरेल मला ठाऊक नाही. परंतु ही कसोटी देत असताना एकच प्रांजळ भूमिका आहे की या माध्यमातून जे माझ्या ठिकाणी असणारे दोष आहेत ते दोष निवृत्त व्हावे. या ठिकाणी मांडणी करत असताना माझ्या बुद्धीचा कस लावण्यापेक्षा देखील सद्गुरूंच्या कृपादृष्टीतून मला काही या ठिकाणी निरूपण करता येईल का, तर ते त्यांच्याच सत्तेने, त्यांच्याच आशीर्वादाने मी बोलण्याचा थोडासा काहीसा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. साधकीय जीवनामध्ये साध्य प्राप्त करण्याकरता साधकाचं जीवन कशा पद्धतीने असावं की जेणेकरून त्याने साधनरत होत असताना, त्याने साधना करत असताना साधनामध्ये कोणत्याही प्रकारचे इतर आलंबनं त्याला न चिटकता त्याची चित्तवृत्ती एकाग्र व्हावी. याकरता साधकाने कोणत्या अवस्थेची अपेक्षा धरावी, ती अपेक्षा, ती मागणी एक प्रकारे जगद्गुरू तुकाराम महाराज आपल्या आराध्य असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे करतायत. ती करत असताना महाराज म्हणतात की एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवुनी. देवा, एकांताचं असणारं जे काही अलौकिक असं सुख आहे त्या सुखाची प्राप्ती मला व्हावी. कारण एकांत सोडून लोकांतामध्ये जीवन जगत असताना पदोपदी आघातांनाच मला सामोरं जावं लागत आहे, आघातांचाच सामना मला करावा लागत आहे. आणि म्हणून एकांताचं जे काही सुख आहे ते सुख मला प्राप्त व्हावं. कारण एकांतामध्ये राहिल्यानंतरच साधकाला आपली साधना त्या ठिकाणी योग्य रीतीने करता येते. म्हणून साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य. साधकीय जीवन किंवा साध्य प्राप्त करण्याकरता आतुर असणारा जो साधक आहे त्याच्या जीवनामध्ये तो लोकांतामध्ये जर राहिला तर मग मात्र त्याची साधना योग्य पद्धतीने फलीभूत होऊ शकत नाही. म्हणून त्याने कायमस्वरूपी एकांताचा विचार केला पाहिजे. कारण एकांतामध्ये कोणत्याही प्रकारचे गुणदोष जीवाला चिटकत नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी पदोपदी एकांताच्या स्थितीची अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी याकरता भगवंताकडे तशा पद्धतीची मागणी केलेली आहे. महाराज जेव्हा भंडारा डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर साधने करता जायचे त्यावेळेस तिथलं असणारं जे काही प्रसन्न निसर्गरम्य वातावरण जे होतं ते वातावरण महाराजांचं मन वेधून घ्यायचं. आणि त्या वातावरणामध्ये भजन साधनेमध्ये निमग्न असताना महाराजांच्या हृदयातून निघालेले जे हुंकार आहेत ते हुंकार हे आहेत की वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. या अभंगामध्ये एकांतामध्ये काय लाभ प्राप्त होतो तो लाभ सांगत असताना तुकाराम महाराज म्हणतात, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास. नाही गुण दोष अंगायेत, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. एकांताचा जो आनंद आहे तो अद्भुत आनंद आहे. म्हणून साधकाने नेहमी एकांतात राहण्याचा विचार कायम केला पाहिजे. मला आठवते काही वर्षापूर्वी कार्तिकीच्या पर्व काळाला पूजनीय
परमश्रद्धेय चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या ताटीवरच्या अभंगांवर काही चिंतनं 2-3 दिवसाची झालेली होती. तर त्या चिंतन सत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की ज्ञानोबरायांनी ताटी लावली, परंतु ज्ञानोबरायांनी ताटी लावली तर त्यातून आपण देखील आदर्श घ्यावा की आपण देखील काही काळ ताटी लावून बसलं पाहिजे. जगाकरता जर आपल्याला वेळ द्यायचा असेल, समाज प्रबोधन योग्य रीतीने योग्य दिशेने जर आपल्याला करायचं असेल, तर आपण देखील आपल्या घराची, आपल्या खोलीची केव्हा तरी काही काळ तरी ताटी लावली पाहिजे. कारण आपण जर स्वतःला एकांतामध्ये कोणून जर घेतलं तर मग त्या एकाच्या शोधाच्या मार्गाने आपण गेल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याच शोधक वृत्तीने तुकोबराय भगवंताकडे प्रार्थना करतात की एकांताचे सुख देई मज देवा, आघात या जीवा चुकवणी. या जीवावर होणारे अन्य प्रकारचे जे काही आघात आहेत ते चुकवण्याकरता देवा मला तू काय कर तर एकांताचं सुख दे. ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोने दी. मग त्या एकांतामध्ये गेल्यानंतर काय करणार आहोत? मग कधी कधी असं होतं एकांतात गेलो की लोकांताचं ज्ञान होतं, आणि लोकांतात गेलं की मग एकांताचा एक प्रकारे ओढ लागते एकांताची. बऱ्याचदा असं होतं एकांतामध्ये काही माणसं राहिले की म्हणतात काय सांगायचं तुम्हाला, दिवसभर मी एकटाच घरात होतो आणि घर खायला उठलं होतं. म्हणजे खरं तर त्या एकांतामध्ये कोरोना काळात आपल्याला खूप एकांत मिळालेला होता. काहींनी त्याचा सदुपयोग केला, काहींना त्याचा सदुपयोग करता आला नाही. म्हणून एकांतामध्ये गेल्यानंतर तिथे काय करणार? मग नको त्या विषयाचं चिंतन करणार का? तर तुकाराम महाराज म्हणतात नाही, ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, आपुला विसर पडोने दी. त्या एकांतात गेल्यानंतर विसरलेल्या जगाची आठवण येऊ न देता मला त्या ठिकाणी तुझं ध्यान कायमस्वरूपी राहिलं पाहिजे, तुझं नामस्मरण मुखातून स्रवलं पाहिजे, मुखातून आलं पाहिजे, त्याचा कदापिही मला विसर पडता कामा नये. म्हणून भगवान परमात्म्याचं ध्यान म्हणजेच भगवान परमात्म्याचं सुंदर असणारं रूप आणि भगवान परमात्म्याचं असणारं नाम, रूप आणि नामाची गोडी महाराजांना अतिशय असल्यामुळे महाराज त्याच प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत आहेत. या अनुषंगाने अनेक प्रमाणं तुकाराम महाराजांची आपल्याला सांगता येतील. तुकाराम महाराज म्हणतात की ध्यानी रूप वाचे नाम निरंतर, निरंतर असं नाम माझ्या मुखातून आलं पाहिजे आणि क्षणभर देखील तुझ्या रूपाचा विसर पडता कामा नये. आणि अशा पद्धतीने तर त्यामध्ये कशा पद्धतीचा भाव असला पाहिजे तो भाव व्यक्त करत असताना तुकाराम महाराज म्हणतात माय बाळा भेटी सुखाची आवडी, तैसी मज गोडी देई देवा. देवा तुझं नामस्मरण तर मुखातून येते, ध्यानामध्ये तुझं रूप मी आठवतोय, परंतु हे सगळं करत असताना त्या ठिकाणी जो प्रेमाचा ओलावा असावा तो ओलावा माझ्या हृदयामध्ये निर्माण झाला पाहिजे. कशा पद्धतीने? जसं त्या बालकाला आपल्या आईबद्दल प्रेम असतं, ओढ असते, त्या पद्धतीने माझ्याही हृदयामध्ये तुझ्याविषयीची ओढ निर्माण झाली पाहिजे. म्हणजे बालकाचं आणि त्या मातेचं जे काही मातेचे जे संबंध आहेत तशा पद्धतीने मला देखील तुझी अतीव ओढ निर्माण झाली पाहिजे, तुझ्याशिवाय मला करमता कामा नये. अशा प्रकारची भावना माझ्या अंतकरणामध्ये स्फुरली पाहिजे देवा. माय बाळा भेटी सुखाची आवडी. बाळाला किंवा मायेला एकमेकांना भेटल्यानंतर जशी सुखाची आवड निर्माण होते, सुख निर्माण होतं, तैसी मज गोडी दे देवा. त्या पद्धतीची गोडी माझ्या हृदयामध्ये निर्माण होऊन दे देवा. कीर्ती ऐकून या झालो शरणागत, दासाचे तू हित करीतोसी. देवा मी इतका तुझ्या भक्ती करता, भेटी करता, या एकांताच्या सुखा करता मी एवढा लालायित का आहे? का मला तुझ्या रूपाचं ध्यान सदोदित राहावं, नामस्मरण माझ्या मुखामध्ये कायम तरळत राहावं? याचं कारण असं आहे की देवा मी अनेक ठिकाणी तुझ्या कीर्तीचा महिमा मी ऐकलेला आहे. तो कीर्तीचा महिमा ऐकल्यामुळे परिणाम असा झाला की देवा मला तुझ्याबद्दलचा विश्वास तर निर्माण झालेला आहे, पण तोच आनंद, तेच सुख मला देखील मिळावं अशा प्रकारची भावना माझ्या अंतकरणामध्ये निर्माण झालेली आहे. म्हणून कीर्ती ऐकून या झालो शरणागत. मी काय असा तसा शरणागत झालेलो नाही, तुझी कीर्ती ऐकलेली, तुझ्या गुणांचे अनेक पोवाडे मी ऐकलेले आहेत आणि म्हणून मी तुझा दास झालेलो आहे. आणि म्हणून मला खात्री आहे दासाचे तू हित करीतोसी. जो तुझा दास होतो ना, सर्व भावाने जो तुला शरण जातो, त्या दासाचं हित योग्य पद्धतीने करण्याचं सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे. म्हणून देवा मी तुला शरण आलेलो आहे. तुका म्हणे मी तो दीन पापराशी, घालावे पाठीशी मायबापा. हे मायबापा, हे प्राणनाथा, हे दीनानाथा, हे भक्तवत्सला, मी तुला शरण आलेलो आहे. कसा आलेलो आहे? तर दीन होऊन आलेलो आहे. म्हणून जगासमोर आपण कधी दीन व्हायचं नाही, पण देव, संत, सद्गुरू यांच्या ठिकाणी आपण कायम लीन आणि दीन झालं पाहिजे. का? देवाजवळ का दीन व्हावं? कारण देवाचा स्वभाव असा आहे, कृपावंत किती
दीन बहु आवडती. भगवंताला जर आवडणारे कोण असतील तर ते कोण आहेत? दीन आहेत. म्हणून दिनाचा सोयरा पांडुरंग, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा. म्हणून दीन जे आहेत असे जे भक्त आहेत ते देवाला विशेष प्रिय असणार आहेत. आणि म्हणून देवा तुका म्हणे मी तो दीन पापराशी, मी पापांची राशी आहे, मी दीनहीन आहे आणि म्हणून माझं पाप निवृत्त करण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे आहे, भक्तीचं सुख देण्याचं सामर्थ्य देखील तुझ्याकडेच आहे. म्हणून भगवंता माझी तुला याचना आहे, मी करुणा भागतोय, मी मागणी करतोय की अशा प्रकारचे मनोरथ तू माझ्या जीवनामध्ये हे पूर्ण करावे, अशा प्रकारची अपेक्षा माझी आहे. म्हणून हा मागणी या सदरातला अभंग आहे. पुढे तुकाराम महाराज पुढच्या अभंगामध्ये म्हणतात, लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान, जरी हरिकीर्तन प्रिय नाही, लटिकाची दंभ घातला दुकान, चाळविले जन पोटासाठी, लटिकेची केले वेद पारायण, जरी नाही स्फुंदन प्रेमकथे, लटिके ते तप लटिका तो जप, आळस निद्रा झोप कथा काळी, नाम नावडे तो करील बोहरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी, तुका म्हणे ऐसी गरजती पुराणे, शिष्टांची वचने मागिल्याही. तुकोबराय या ठिकाणी या अभंगातून एक प्रकारे कीर्तनाचं महात्म्य प्रतिपादन करत असताना हा अभंग कीर्तनपर या प्रकरणातला आहे. जसा आधीचा अभंग मागणीपर प्रकरणातला, तसा या अभंगाचा जो विषय आहे तो कीर्तनपर प्रकरणातला हा अभंग आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी खरं आणि खोट्याचा विचार सांगत असताना आपण जी भक्ती करतो, जो परमार्थ करतो, जे नामचिंतन करतो, जे व्रतवैकल्य करतो, जी कीर्तन साधना करतो, त्या सगळ्या साधनेमध्ये खरेपणा असेल तरच त्याचा खऱ्या अर्थाने लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. आणि जर आपण लटकेपणाने केवळ समाजासाठी दांभिकपणाने जर आपण ही साधना करू गेलो तर त्याचा योग्य असा उपयोग आपल्या जीवनामध्ये होऊ शकत नाही. म्हणून आपली साधना खरी असावी हा मुळात तुकोबरायांचा हेतू आहे. म्हणून लटकेपणाचं दिग्दर्शन या ठिकाणी तुकोबराय आपल्याला करून देत आहेत. लटिके ते ज्ञान लटिके ते ध्यान, जरी हरिकीर्तन प्रिय नाही. ध्यान लावून बसलेलो आहोत पण समाजाने आपल्याला काहीतरी खूप ध्यानमग्न राहणारे एक महात्मे आहेत अशा प्रकारे आपल्याकडे पाहावं. म्हणून समाजाने आकृष्ट व्हावं याकरता जर आपण लटकं ध्यान लावून बसलो आणि जे ज्ञान संपादन केलेले तेही समाजाला प्रिय वाटावं याकरता जर त्या ज्ञानाचं प्रदर्शन आपण करू गेलो आणि जी कीर्तन साधना आपण करतोय किंवा अन्य कोणी करतायत त्या कीर्तन साधनेमध्ये बद्दल जर आपल्या हृदयामध्ये जर आदराची भावना नसेल तर मग काही उपयोग नाही. लटिकाची दंभ घातला दुकान, चाळविले जन पोटासाठी. आपण जो परमार्थ करतोय तो दांभिक भावनेने करू पाहत असेल आणि त्यातून आपल्याला प्रतिष्ठा मिळावी, मान मिळावा, सन्मान मिळावा, अमाप पैसा मिळावा, सोशल मीडियावर आपली क्रेज असावी, नाही का, नावलौकिक वाढावा, आपल्याला लोकांनी आयडल समजावं, अशा भावनेने जर आपण त्या पद्धतीने जर भक्ती करत असू दांभिकपणाची, नाही का, दंभे करू भक्ती सोंग दावू जना आणि अंतरी भावना वेगळ्या. म्हणजे दंभाने भक्ती करायची, समाजाला सोंग दाखवायचं आणि समाजाला भुलवण्याकरता जर आपण अशा पद्धतीने, तर ते लटकं काही उपयोगाचं नाही. चाळविले जन पोटासाठी म्हणजे समाजाला भुलवण्याचं काम आपण केलं, पण हेतू काय आहे? हेतू हा आहे की त्यातून आपल्याला अर्थार्जन व्हावं, पैशाची प्राप्ती व्हावी. खरं तर वारकरी संप्रदायाचा साधनेचा विचार हा अत्यंत त्यागाचा आहे, अत्यंत समर्पणाचा आहे. परंतु अशा प्रकारे समर्पणाची त्यागाची भाषा जर अलीकडे व्यासपीठावरून कोणी करू लागलं तर बऱ्याच लोकांना ते रुचत नाही, पटत नाही. आणि सध्या बहुमताचा जमाना आहे, त्यामुळे बहुमताचं खोटं जरी असलं तरी ते गृहीत धरलं जातं. परंतु निस्पृह वृत्तीने, त्यागी वृत्तीने खऱ्या अर्थाने भगवंताची साधना ही करणं अत्यंत गरजेचं आहे. लटिकाची दंभ घातला दुकान, चाळविले जन पोटासाठी, लटिकेची केले वेद पारायण, जरी नाही स्पंदन प्रेमकथे. वेदांचं पारायण केलं, वेद पाठांतर केले, वेदांच्या रुचा घोकून घोकून अगदी मुखोद्गत केल्या. वेदाचं चिंतन करत असताना वेद पाठांतर आपण केले, पण वेदाचा जो वेदांताचा किंवा वेदाचा जो गर्भ आहे, गर्भितार्थ जो आहे, ते भगवान परमात्म्याच्या विषयी प्रीती जर आपल्या हृदयामध्ये निर्माण होत असेल तर आपण जे तत्त्वज्ञान ग्रहण केलेले, कारण तत्त्वज्ञान जर त्या तत्त्वज्ञानाला जर प्रेमाची झालर नसेल
तर ते तत्त्वज्ञान शुष्क होत असतं, ते कठोर होत असतं. आणि म्हणून जर केवळ फक्त तत्त्वज्ञानाचं चिंतन आपण केलेले, म्हणून बाहेरही तत्त्वज्ञानाचं चिंतन करणारे तत्त्ववेत्यांची संख्या कमी नाही आहे. विद्यापीठामध्ये जर आपण गेले तर अनेक अशी विद्वान लोक आहेत की आपल्याहीपेक्षा उत्तम रीतीने तत्त्वज्ञानावर त्यांची कमांड आहे, परंतु त्यांचं चिंतन ऐकत असताना समाजाला तितकं रुचत नाही. पण वारकरी संप्रदायातला सामान्य वक्ता देखील समाजाला भुरळ निर्माण करतो. याचं एकच कारण आहे, कारण वारकरी संप्रदायाच्या साधन प्रणालीमध्ये प्रेमाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून जरी नाही स्पंदन कथेमध्ये चिंतनामध्ये जर प्रेमाचा ओलावा नसेल, प्रेम भावना जर अंतःकरणामध्ये नसेल, तर मग मात्र ते तुमचं वेदपारायणत्व किंवा वेदपाठांतर केलेले ते सुद्धा काही उपयोगी ठरणार नाही. लटिके ते तप, लटिका तो जप, आळस निद्रा झोप कथा काळी. म्हणजे तुमचं तप लटकं आहे, लटकं म्हणजे खोटं आहे, तुमचे जप करणं देखील खोटं आहे, प्रदर्शन दाखवण्याकरता आहे. आणि कथेच्या काळामध्ये जर तुमच्या अंतःकरणामध्ये प्रेमभावना नसेल तर मग ती कथा आपल्याला रटाळवाणी वाटते, कंटाळवाणी वाटते. आणि मग निद्रादेवतेने देखील वरदान मागून घेतलेले, मला कुठे स्थान द्या. तर कथेमध्ये ज्यांचं दुर्लक्ष असेल, ज्यांना कथा प्रिय वाटत नसेल, अशांच्या मानगुटीवर जाऊन ती निद्रादेवी बसते. म्हणून कथेमध्ये जर आपल्याला निद्रा यायला लागली, झोप यायला लागली, तर समजायचं आपलं पाप काय झालेले. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. झोप यायला लागली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आळस यायला लागला, म्हणजे त्या कथेबद्दल, त्या चिंतनाबद्दल आपल्या हृदयामध्ये प्रेमभावना नाही आहे. या ठिकाणी आळस निद्रा झोप कथा काळी. कथेच्या बाबतीत आळस आपल्याला येत असेल, कोणी म्हटलं चला माऊलींचा जागर करण्याकरता मंदिरात जायचे, नाही म्हटले दिवसभर खूप दगदग झालेली आहे, शीण झालेलं आहे, आता मी थोडा आराम करतो. मला आठवतं आहे प्रारंभीच्या काळामध्ये सुरुवातीला जेव्हा, म्हणजे अजूनही जातो, परंतु प्रारंभीचा काळ माझे गुरुवर्य नित्यस्मरणीय असणारे माझे परमार्थ अधिष्ठान पांडुरंग महाराज घुले यांच्या जन्मगावामध्ये म्हणजे तुकारामवाडी या ठिकाणी आम्ही पहिल्यापासून सप्ताह करता जातो. तर प्रातस्मरणीय गुरुवर्य भजन विष्णू बोधे बाबा यांच्याकडे त्या कार्यक्रमाचं सर्व नेतृत्व असायचं. तर आम्ही लहान असल्यामुळे त्या साधनेचं गांभीर्य कळत नव्हतं. मग गुरुवर्यांच्या गावामध्ये पहाटे काकड्यापासून तर रात्री जागरापर्यंतचा सगळ्या नित्यनिमेचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. आम्ही लहान असल्यामुळे मग मध्ये नामस्मरण 2 तासाचं चालतं, मग आम्ही त्या वेळी कुठेतरी उलट्या मारायच्या, कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी जाऊन थांबायचं, कारण संख्या भरपूर असायची. त्यामध्ये आपण जर नसलो तर लवकर काही निदर्शनास येणार नाही, म्हणून थोडा कंटाळा करायचा, कुठेतरी जाऊन टाईमपास करायचा. परंतु गुरुवर्यांची नजर एवढी तीक्ष्ण होती की एवढ्या सगळ्यांमध्ये कोण गैरहजर आहे हे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने लगेच लक्षात यायचं. मला आठवतं आहे एकदा त्यांनी मला जवळ घेतलं प्रेमाने आणि मला सांगितलं की बाळा, आपण ह भ प आहोत. कोण आहोत? हरिभक्त परायण. लोक आपल्याला ह भ प असं विशेषण लावतात, आणि आपल्याला जर भजनाचा कंटाळा येत असेल, आपल्याला जर भजनाचा वीट येत असेल, आपल्यालाच भजनाच्या वेळेस जर आळस येत असेल, तर मग हे भजन कोण करणार? ही भजनाची साधना कोण करणार? मला वाटतं ज्येष्ठ लोक थोडंसं बोलतात, परिणामकारक बोलतात, आणि आपल्या आयुष्याला त्या एका शब्दाने कलाटणी मिळते. त्या क्षणापासून तर आज तागायतपर्यंत मला कधीही भजनाचा वीट आला नाही, मी कधी कंटाळा केला नाही. कारण जगाने जर आपल्याला हरिभक्त परायण, हरिभक्तीमध्ये कायम तत्पर असणारे असं जर आपल्याला संबोधत असतील, तर त्या भक्तिकथेमध्ये मग ते हरिपाठ असेल, नामस्मरण असेल, भजन असेल, कीर्तन असेल, त्या सगळ्या साधनेबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रियता असली पाहिजे, प्रेमाची भावना असली पाहिजे. त्या काळामध्ये निद्रा झोप कथेकाळी येता कामाने, नाम नावडे तो करील बोहरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी. ज्याला नामच आवडत नाही आणि नामधारक म्हणून किंवा भगवत भक्त म्हणून जर समाजामध्ये मिरवत असेल, तर खऱ्या अर्थाने त्याने त्याचं आयुष्याचं वाटोळं केलं, म्हणजे राख रांगोळी केली. बोहरी म्हणजे राख रांगोळी केली. जर त्याची चित्तशुद्धी होत नसेल, चित्तशुद्धी ही एका क्षणात होईल असा काही भाग नाही आहे. चित्तशुद्धी ही एक साधनाच आहे, पण हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एक वेळे मार्गाचे निवळे निश्चित ठाके. हळूहळू आपण चित्तशुद्धीवर भर दिला पाहिजे, आणि घ्यावी माझी सेवा भावशुद्ध, नाही का, म्हणजे माझी जी सेवा घ्यायची ती शुद्ध सेवा असली पाहिजे, आणि म्हणून माझा भावही शुद्ध असला पाहिजे, माझी सेवाही शुद्ध असली पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे नाम नावडे तो करील बोहरी, नाही त्याची खरी चित्तशुद्धी. ज्याची खरी चित्तशुद्धी नाही आहे, ज्याला नाम ही साधना आवडत नाही आहे, त्याने आपल्या साधनेचं काय केलेले,
वाटोळे केलेलं असं म्हणायला काही हरकत नाही. तुका म्हणे ऐसी गरजती पुराणे शिष्टांची वचने मागली आहे. मागे झालेले जे शिष्ट आहेत, सभ्य वर्तन करणारे जे महात्मे संत आहेत, महानुभव आहेत, भक्त आहेत, असे जे आहेत ना अधिकारी महात्मे, त्यांनी सुद्धा गर्जना करून सांगितलेले आणि पुराणांनी देखील याच गोष्टीचा मागोवा घेऊन किंवा याच गोष्टीचा पुरस्कार केलेला आहे, याच स्थितीचा पुरस्कार केलेला आहे. तुका म्हणे ऐसी गर्जती पुराणे शिष्टांची वचने मागिली आहे. या ठिकाणी शिष्ट हा शब्द संतांना पुरस्कृत आहे, भगवत भक्तांना आहे. बऱ्याचदा आपण सामान्य व्यवहार करत असताना, एखाद्याला बोलत असताना, एखादा जर अहंकारी असेल किंवा फारसा कधी एखाद्याशी समरस होत नसेल, तर मग आपण सहज म्हणतो तो खूप कसा आहे, शिष्ट आहे. म्हणजे शिष्ट या शब्दाचा व्यवहारात जरी असा अर्थ असला तरी अध्यात्माच्या प्रांतामध्ये शिष्ट या शब्दाचा सभ्य वर्तन करणारी माणसं. आणि म्हणून त्यांनी देखील याच पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि वेदांनी देखील गर्जना करत असताना म्हटलेले की हे जे लटकं ज्ञान आहे, लटकं ध्यान आहे, लटकी भक्ती आहे, ही सगळी आपल्या परमार्थाची राखरांगोळी करणारी आहे. म्हणून करायचं ते थोडं जरी केलं परंतु ते अंतःकरणापासून असावं, हाच मतितार्थ कदाचित तुकोबारायांचा असावा. पुढील अभंग भूती भगवत भाव मात्रा सहित जीव अद्वैत तो ठाव निरंजन एकला ऐसी गरजती पुराणे वेदवाणी सकळ जन संत गरजतील तेने अनुभवे निर्भर. माझे तुझे हा विकार निरसता एकंकार न लगे काही फार विचारची करणे तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे संकल्पाच्या काजे आपोआप वाढले. हा अभंग या ठिकाणी अद्वैतपर प्रकरणातला आहे. भूती भगवत भाव मात्रा सहित जीव अद्वैत तो ठाव निरंजन एकला. सर्व भूतांच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणामध्ये भगवत भाव असला पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. जे जे भूत मात्र जे आहेत त्या सगळ्यांकडे पाहत असताना भगवत भावाची भूमिका ठेवून आपण पाहिली पाहिजे की प्रत्येकामध्ये त्या भगवान परमात्म्याचा वास आहे. म्हणून मग ते कोणत्याही योनीतले, जातीतले, कुळातले असो, कोणताही जीव असो, पण त्याच्याकडे पाहत असताना हा भाव, अद्वैत भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे की तोच भगवान परमात्मा चराचरामध्ये नटलेला आहे, तोच चराचरामध्ये व्यापून राहिलेला आहे आणि त्याचंच स्वरूप चराचरामध्ये कोंदलेलं आहे. अशा प्रकारची धारणा आपल्या अंतःकरणाची असली पाहिजे. ऐसी गरजती पुराणे वेदवाणी सकळ जन संत गरजतील तेने अनुभवे निर्भर. महाराज म्हणतात की संतजन देखील गरजून सांगतायत आणि वेदवाणी देखील सकळ जनांना अशाच प्रकारे गर्जना करून या ठिकाणी पुराण, वेद, संत हे सगळे एकमुखाने एक वाक्यतेने हीच भूमिका या ठिकाणी सांगतायत की सगळ्यांमध्ये तो भगवान परमात्माच स्फुरलेला आहे आणि त्याच्याच स्फुरणाने हे सगळं जग मात्र चाललेलं आहे. आणि म्हणून त्याच्याच स्थितीचा अनुभव आपण घ्यायला हवा. माझे तुझे हा विकार निरसता एकंकार न लगे काही फार विचारची करणे. माझे तुझे हा विकार, खरं तर या जगामध्ये सगळ्यात अनेक विकार तर आहेत, पण त्यामध्ये माझे आणि तुझे, अहम अध्यास आणि मम अध्यास, हा जो अध्यास आहे माझेपणा आणि तुझेपणा, यामुळेच खऱ्या अर्थाने आपण संकोचित झालेलो आहोत. अन्यथा तुका म्हणे कैची किंवा कोठे जीव निराळा. आपल्या व्यापकत्वाबद्दल, आपल्या व्याप्तीबद्दल किंवा आपल्या ऊर्जेबद्दल किंवा आपल्या ठिकाणी स्थित असणारी जी काही ऊर्जा आहे त्याचा विचार सांगत असताना आपण संकुचित भाव जो आहे तो टाकून दिला पाहिजे आणि आपण व्यापक विचार या ठिकाणी केला पाहिजे. माझे आणि तुझे अशा प्रकारची भावना अंतःकरणामध्ये असता कामा नये. हा आहे विकार. माझे तुझे हा विकार निरसता एकंकार. हा विकार निरसता, हा विकार जर याचा निराश जर झाला तर खाली काय राहतं, एकंकार, नाही का. तो भगवान परमात्मा चराचरामध्ये आहे. न लगे काही फार विचारची करणे. मग या बाबतीत फार विचार करण्याची आवश्यकता नाही. एकदा माझे तुझे याचा निराश झाला की मग हे सगळं त्या जग जे आहे ते भगवान परमात्म्यानेच नटलेलं आहे, नाही का. घट घट मे राम रमैया, नाही का. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. सूर्यकिरणं जशी अन्य ठिकाणी फाकलेली असतात परंतु सूर्य मात्र एकच असतो. किरणं जरी वेगवेगळी दिसत असली त्या पद्धतीने तो भगवान परमात्मा हा चराचरामध्ये नटलेला आहे. सर्व व्यापक तो भगवान परमात्मा आहे. म्हणून तुका म्हणे दुजे, दुजे म्हणजे द्वैत.
हे तो नाहीच सहजे संकल्पाच्या काजे आपोआप वाढले. या ठिकाणी महाराज म्हणतात की संकल्पाच्या काजाने, संकल्पाच्या कामाने, इथे संकल्प जरी शब्दप्रयोग असला तरी देखील या ठिकाणी मला असं वाटतं या ठिकाणी विकल्प असंच म्हणायचं असावं. म्हणजे विकल्पाच्या अनुषंगाने की हा जो दुजेपणा आपल्यामध्ये निर्माण झालेला आहे. तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे. सहजे हे तो दुजे नाहीच, म्हणजे दुजेपणा या ठिकाणी नाही, एकत्वानेच सगळं नटलेलं आहे. संकल्पाच्या काजे आपोआप वाढले, परंतु या संकल्पाच्या काजामुळे, हेतूने हे सगळं वाढलेलं आहे आणि अशा प्रकारचा भाव आपल्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे. आपण सर्व घटामध्ये किंवा सर्व ठिकाणी आपण भगवंताचं स्वरूपच या ठिकाणी अनुभवलं पाहिजे. पुढच्या अभंगात तुकोबाराय म्हणतात, नेनो फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान, तुम्ही ऐका हो संत माझा सादर वृत्तांत. नाही देखिला तो डोळा देव दाखवू सकळा, चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेने दुःखे. हा अभंग या ठिकाणी स्थितीपर प्रकरणातला आहे. तुकाराम महाराज या ठिकाणी एक प्रकारे साधकाला योग्य पद्धती आपल्या स्थितीचं अवलोकन तर करून देत आहेच, परंतु ज्ञान आत्मसात करत असताना, उपदेश ग्रहण करत असताना, उपदेशकाने उपदेश ग्रहण करणाऱ्याला कशा पद्धतीने उपदेश करावा, तर मेघवृष्टीने करावा उपदेश, नाही का. उपदेश करायचा असेल तर तो मेघवृष्टीने करावा, मोकळेपणाने करावा, उघडपणे करावा. म्हणून वारकरी संप्रदायाचं तत्त्वज्ञान हे उघडं आहे, ते झाकलेलं नाही. झाकलेलं होतं ते उघडं करावं या हेतूनेच तळमळीने ज्ञानोबारांनी काय केला, अवतार घेतला, हो की नाही. प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले, रामा जनार्दनी पायीटकची ठेले, आरती ज्ञान राजा. प्रगट गुह्य बोले, गुह्य प्रगट केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायांपर्यंतची जी विद्यादानाची जी परंपरा होती, एक गुरु आणि शिष्य अशी होती, परंतु तदनंतर ज्ञानोबारायांनी हे जे मिळवली मांदी वैष्णवांची, नाही का, जयाने घातली मुक्तीची गवांदी आणि मिळवली मांदी वैष्णवांची मांदियाळी मिळवून या समाजाला हे जे तत्त्वज्ञान आहे, हे जे ज्ञान आहे, हे अगदी मोकळ्या हाताने त्यांनी प्रदान केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, नेनो फुंको कान, कान फुंको नेनो, मी जाणत नाही कान फुंकणे, नाही एकांतीचे ज्ञान, एकांतात न्यावं, चादर टाकावी, काहीतरी गुडगुड गुडगुड काहीतरी मंत्र सांगावा, हे ज्ञान आम्हाला नाही आहे, नाही का. आमचं जे ज्ञान आहे ते कसे व्यापक आहे, ते उघडं आहे, ते आम्ही गुह्य पद्धतीने या ठिकाणी सांगत नाही. म्हणून उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा जो मंत्र आहे तो अत्यंत उघडा आहे. सकल संतांनी खोलीत आहोत किंवा आपली योग्यता काय आहे तेही दर्शनाची ही जागा आहे. नेनो फुंको कान, नेने फुंको ही एकांतीचे ज्ञान, एकांतीचे ज्ञान नाही आणि कान फुंकण्याचं देखील आम्हाला ज्ञान नाही आहे. तुम्ही ऐका हो संत, ऐका संत जन हो, म्हणजे साधकांनाच बोलतायत, परंतु एक प्रकारे आदर भाव ठेवून, आदर देऊन तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, तुम्ही ऐका हो संत, संत जन हो, सज्जना हो, तुम्ही ऐका माझा सादर वृत्तांत. हा जो मतितार्थ आहे हा अगदी आदरयुक्त पद्धतीने मी तुमच्यासमोर मांडतोय, म्हणून तुम्ही काय करा तर ते ग्रहण करा, श्रवण करा. जगी नाही देखिला तो डोळा, आत्तापर्यंत डोळ्याने आपण ज्याला पाहिलेलं नाही, देव दाखवू सकळा. म्हणजे नाही देखिला तो डोळा देव दाखवू सकळा, सकळा नाही देखिला तो देव सकळा दाखवू. महाराज म्हणतात की आत्तापर्यंत आपण जो डोळ्याने देव पाहिलेला नाही आहे, पण आमच्याकडे सामर्थ्य किंवा आमच्याकडे जे ज्ञान आहे ते झाकापाकीचं नसेल, पण या चर्मचक्षुने का होईना, चर्मचक्षुने सुद्धा आम्ही तुम्हाला देवाचं दर्शन घडवून देऊ शकतो, हे सामर्थ्य आमच्या ज्ञानामध्ये आहे. म्हणून नाही देखिला तो डोळा देव दाखवू सकळा, सकळा देव दाखवू जो डोळा नाही देखिला, म्हणजे आत्तापर्यंत जो डोळ्याने पाहिला नाही तो देव देखील आम्ही तुम्हाला दाखवू, परंतु कशाच्या बळावर, चिंतनाच्या सुखे तुका म्हणे नेने दुःखे. पण
चिंतनाच्या बळावर, नामचिंतनाच्या बळावर आम्ही तुम्हाला देवाचं दर्शन घडवून देऊ. परिणाम असा होईल, चिंतनाच्या सुखाने तुका म्हणे नेने दुःखे. तुका म्हणे दुःख नेणे, म्हणजे आमच्या जीवनामध्ये चिंतनाच्या द्वारा ते दुःख प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून आमच्याकडे झाकापाकीचं, कान फुंकण्याचं ज्ञान जरी नसलं तरी डोळ्याने देव दाखवण्याचं आणि दुःख निवृत्त करून सुख प्रदान करण्याचं ज्ञान आहे. म्हणून तुम्ही संतजन हो, तुम्ही माझा हा मतितार्थ, हा वृत्तांत तुम्ही काय करा तर ऐका. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे, मग जैसा तैसा राहे. काय पाहे उरले ते अंतरीचे विषम जाड, येऊ पुढे न द्यावे. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. तुकोबाराय या ठिकाणी या अभंगाच्या द्वारा आपणा सर्वांना उपदेश करतायत. त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दवडावे. महाराज म्हणतात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये त्याग करायचा असेल, कारण त्यागाशिवाय भक्ती संभवत नाही. काहीतरी सोडावं लागेल तरच काहीतरी आपल्या पदरात पडणार आहे. मग त्याग करायचा असेल तर तो त्याग कशाचा करावा? महाराज म्हणतात तो त्याग करावा अहंकाराचा. कारण कोडियाचे गोरेपण तैसे अहंकारी ज्ञान. कोड फुटलेल्या माणसाला वाटतं मी फारच गोरा आहे, माझ्यासारखा गोरा पांढरा फटफटीत कोणीच नाही. पण खरं सांगा बरं, त्याचं ते गोरेपण म्हणजे त्याचा तो म्हणजे निसर्गदत्त प्राप्त झालेला रंग आहे का? नाही. त्याला जडलेला तो आजार आहे, तो रोग आहे. पण त्याला असं वाटतं की मी फार गोरा आहे. मला असं वाटतं ज्ञानाला जर अहंकाराचा लवलेश लागला तर मग ते ज्ञान शून्य होऊन जातं. म्हणून भगवंताला तुमचे सगळे दोष सहन होतील, देव सगळे दोष तुमचे पोटामध्ये घालेल, पण अहंकार नावाचा दोष देवाला अजिबात सहन होत नाही. तिळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तिळभर जरी अभिमान आपल्याला झाला, अहंकार झाला, आणि मग अहोरात्र आपण भक्तीची साधना जरी करत असलो, पण अहंकार युक्त होऊन जर आपण ती साधना करायला लागलो तर भगवंताला ती अजिबात प्रिय वाटत नाही. म्हणून पहिल्यांदा नामदेव महाराजांनी सुद्धा भगवंताकडे प्रार्थना करत असताना अहंकाराचा वारा न लागो राजसा. देवा, माझे हे राजबिंड भक्त, तुझे जे भक्त आहेत हे तुझी भक्ती करतील, पण जर यांच्या भक्तीला अहंकाराचा वारा जर लागला तर यांची भक्ती फलद्रूप होऊ शकत नाही. म्हणून अहंकार हा परमार्थामधला सगळ्यात मोठा शत्रू आहे. अहंकारामुळे परमार्थाची साधना ही पिछेहाट होत असते, मागे फिरत असतो. आणि म्हणून देवाला सगळं प्रिय आहे, सगळे दोष देव कदाचित आनंदाने सहन करेल, परंतु अहंकार मात्र नाही का भगवान परमात्मा कदापि सहन करून घेत नाही. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी आणि अभिमान्यासी गर्भवास. अभिमानी अहंकारी जो आहे त्याला नित्य नित्य गर्भवास सेवन करण्याची पाळी येते. आणि जो भोळा भाविक आहे, ज्याच्या हृदयामध्ये अजिबात अहंकार नाही आहे, देव माझा मी देवाचा अशी अगदी प्रांजळ भावना ज्याच्या अंतकरणामध्ये आहे, अशा भूमिकेतून अगदी सोज्वळ हृदयाने जर एखादा भक्ती करू लागला तर ती भक्ती देवाला प्रिय होईल. पण अहंकाराने जर आपण भक्ती केली तर देवाला ती कदापि प्रिय होणार नाही. म्हणून फार साधना जरी नाही घडली तरी ही सावधता प्रत्येकाने बाळगली पाहिजे की माझ्या साधनेच्या ठिकाणी अहंकार तर निर्माण झाला नसेल ना. म्हणजे याचं अवलोकन आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. बाकी मी सगळं सोडतोय, सगळ्या भौतिक पदार्थांचाही मी त्याग करतोय, परमार्थामध्ये अन्य जे विकार आहेत त्यांचाही मी त्याग केला, पण जो अहंकार, जो बलाढ्य शत्रू आहे साधकाच्या जीवनातला, तो अहंकारच माझा गेलेला नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून त्याग तरी ऐसा करा, ऐसा तरी त्याग करा. कैसा त्याग करा? अहंकारा दवडावे. अहंकाराला पिटाळून लावलं पाहिजे आपण. कधी कधी काय होतं, अहंकार ही अशी गोष्ट आहे की बरेच तत्त्वज्ञानी महात्मे मंडळी म्हणतात की आपण अहंकाराचा त्याग करतो, पण त्या त्याग केलेल्या अहंकाराचाच एक स्वतंत्र अहंकार निर्माण होतो. काय म्हटले? आपल्याला अजिबात अहंकार नाही. म्हणजे कसला अजिबात? कशाचाच अहंकार नाही. कशाचा म्हणजे कशाचाच अहंकार नाही, म्हणजे कशाचाच अहंकार नाही याचा एक स्वतंत्र अहंकार निर्माण होतो. म्हणजे एवढी सूक्ष्म बाब आहे अहंकाराची. आणि म्हणून आपण सगळं त्यागलं आणि अहंकार नाही त्यागला तर मग मात्र उपयोग होणार नाही. म्हणून इथे महाराज म्हणतात अहंकाराला आपण पिटाळून लावलं पाहिजे. मग जैसा तैसा राहे, काय पाहे उरले ते. आणि मग तू अहंकार एकदा सोडून दिला, मग कसाही राहिला तरी मग आता तुला बाकी काही उरलेलं नाही सोडण्याकरता. एकदा अहंकार गेला की अहंकाराच्या मागे सगळे दोष निवृत्त होणारच आहे. आणि म्हणून मग जैसा तैसा राहे, जैसा तैसा मग राहे, काय पाहे उरले ते. मग
काय उरलं असं पाहण्याची काही आवश्यकता नाही. अंतरीचे विषमजाड येऊ पुढे न द्यावे. अंतरामधलं जे विषमतेचं जडत्व जे आहे नाही का, द्वैतपणाची जी भावना आहे ती मात्र अंतकरणामध्ये तुझ्या येता कामा नये. तुका म्हणे शुद्ध मन समाधान पाहिजे. पहा तुकोबारायांची ही वचनं खरं तर आपण सांगणे ऐकण्यापेक्षा ही वचनं आपण आपल्या जीवनामध्ये उतरवणं हे क्रमप्राप्त आहे. आपल्या जीवनामध्ये आपण समाधान हरवलेलो असेल तर याच्यामध्ये काही कारणाचा जेव्हा विचार करू त्यावेळेस आपल्याला नक्कीच लक्षात येईल की आपल्या समाधानाला ठेच बसण्याचं कारण जर काय असेल तर ते अहंकार आहे. आपल्याला समाधान जे मिळत नाही याला कारण जर काय असेल तर वैषम्याची बुद्धी आहे. आपल्याला समाधान मिळत नाही याचं कारण जर काय असेल तर आपल्या ठिकाणी असणारं जडत्व आहे. या सगळ्याची निवृत्ती जर झाली तर तुका म्हणे शुद्ध मन. मग शुद्ध मनाने काय मिळेल? समाधान पाहिजे. मग अलौकिक असं समाधान आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होईल. किंवा त्यामुळे आपण अहंकाराला दवडून आणि अंतरामधलं विषमतेचं जडत्व निवृत्त करून आपण शुद्ध मनाने समाधानाच्या स्थितीपर्यंत पोहोचू. पुढे तुकोबाराय पुढील अभंगामध्ये मातेची ये चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. डावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते तुका संता पुढे पायी झोंबे लाडे कोडे. हा संतपर प्रकरणातला अभंग आहे. संतांविषयी हृदयामध्ये असणारी जी काही भावना आहे ती भावना या ठिकाणी प्रगट करत असताना तुकाराम महाराज संत या पदाला आई आणि बालकाच्या रूपकाचं वर्णन करून या ठिकाणी आपल्याला सांगतायत. आई जी असते त्या आईच्या हृदयामध्ये आईच्या अंतःकरणामध्ये कसली धारणा असते, कसली भावना असते, कोणता विचार तिच्या अंतःकरणामध्ये कायम स्फुरत असतो तर तो विचार हाच असतो की माझं बाळ छान असावं, निरोगी असावं, सुखरूप असावं, आनंदी असावं, समाधानी असावं. अशा प्रकारे बाळकाचाच विचार जिच्या हृदयामध्ये कायम स्फुरत असतो ती असते आई. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. आईचं हृदय कशाने व्यापलेलं असेल तर ते फक्त आणि फक्त बाळकाच्या विचाराने व्यापलेलं असतं. आणि संत देखील याच पद्धतीने आपल्या साधकांवर जीवांवर प्रेम करत असतात. त्यांच्याही हृदयामध्ये हीच भावना असते की या समाजाचं उत्थान झालं पाहिजे, हा समाज सुखी झाला पाहिजे. विश्वात्मक देवांकडे प्रार्थना करत असताना ज्ञानोबारांनी देखील स्वतः करता न मागता या समाजातील खळ असणारे, दुर्जन असणारे अशांना देखील सन्मार्ग मिळावा, त्यांच्यामध्ये सत्कर्माची रती वाढावी, रुची वाढावी, अशाच प्रकारची अपेक्षा ज्ञानोबाराय आणि आदी करून सर्व सकल संतांनी केलेली आहे. म्हणजे जगामध्ये असणाऱ्या सगळ्या जीवांचा उद्धार व्हावा ही मायरूपी असणाऱ्या संतांच्या अंतकरणामध्ये भावना असते. देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. आई दिवसभर शेतामध्ये कुठेतरी काबाड कष्ट करते, आपल्या तानुल्याला त्या बाळाला आपल्या घरी पाळण्यामध्ये ठेवते, परंतु ती तिकडे कार्य करत असते. परंतु ते काम करत असताना घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी. घार ही आकाशामध्ये भ्रमंती करत असते, विहार करत असते, परंतु तिचं चित्त मात्र तिच्या पिलांजवळच असतं. म्हणून संतांना आपल्यासमोर व्यक्त करत असताना किंवा संतांचा महिमा ख्याती सांगत असताना तुकाराम महाराजांनी अशा प्रकारे आईचा महिमाच या ठिकाणी वर्णन करून सांगितलेलं आहे. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे. आईच्या हृदयामध्ये चित्तामध्ये लेकराच्या हिताचाच विचार असतो. तो अभंग आणि हा अभंग जवळपासचा भावार्थ आहे. देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. या ठिकाणी आईने आपल्या बाळाला जवळ घेतलं की मग दिवसभर जे काही अपार कष्ट तिने केलेले आहेत, जे परिश्रम केलेले, त्या परिश्रमाचा परिहार नाही का, श्रमपरिहार जर कुठे होत असेल तर तो आपल्या बालकाला हृदयाशी कवटाळल्यानंतर होतो. देह विसरे आपुला जवळी घेता शीन गेला. सर्व शीन त्या मातेचा जातो. दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते. आणि मग ती आई आपल्या बाळाला प्रेम व्यक्त करत असताना ते बाळ देखील आईशी काय करतं तर लढिवाळपणे चाळे करतं. पण त्याचा परिणाम असा होतो की त्या सगळ्या खोडीने चाळ्याने आईला आनंद वाटतो. आईचा जो वात्सल्य भाव आहे तो वृद्धिंगत होतो, तो वाढला जातो.
बाळ आईला जाऊन चिटकतं आणि आईच्या अंतःकरणामध्ये असणारी जी काही मातृत्वाची भावना आहे ती उद्दीपित होते, ती त्या ठिकाणी प्रगट होत असते. आणि म्हणून दावी प्रेम भाते आणि अंगावरी चढते, अशा प्रकारे लढिवाळपणे ते बाळ आणि त्या आईशी विलगलेलं असतं. तुका संताप पुढे पायी झोंबे लाडे कोडे. तुकाराम महाराज म्हणतात, जसं ते बाळ आपल्या आईला बिलगतं, त्या बाळाला हृदयाशी कवटाळल्यानंतर आईला स्वारस्य वाटतं, आनंद वाटतो, समाधान वाटतं, ती सगळा शिनभाग विसरून जाते. तिच्या अंतःकरणामध्ये बाळकाचाच विचार नित्य स्मरत असतो. तसं माझे हे लढिवाळ जे संत आहेत ना, कृपाळू संत आहेत, त्या कृपाळू असणाऱ्या संतांचा मी काय आहे, सेवक आहे. नव्हे नव्हे लाडकी लेकमी संतांची, मजवर कृपा बहुतांची. तुकाराम महाराज स्वतःला संतांची लेक म्हणतायत, इतकं संतांवर तुकोबारायांचं प्रेम आहे. आणि मग तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, त्या संतांपुढे लाडे कोडे म्हणजे लाडाने कौतुकाने आम्ही काय करू तर त्यांच्या चरणाशी लोळण घेऊ किंवा चरणाशी झोंबू. परिणाम असा की ते आमच्यावर देखील अशा प्रकारे प्रेमाचा वर्षाव करतात किंवा करतील. पुढे कोणा पुण्या फळ आले, कोणा पुण्या फळ आले आजी देखिली पाऊले, ऐसे नेनो नारायणा संती सांभाळिले दिना. कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ, तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला. हा भंग देखील संत प्रकरणातलाच आहे. या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात, कोणा पुण्या फळ आले आजी देखिली पाऊले. कोणतं फळ माझ्या जीवनामध्ये उदयाला आलं किंवा कोणत्या पुण्याला हे फळ आलं की आज खऱ्या अर्थाने त्या अप्राप्त असणाऱ्या अशक्यप्राय ज्यांची भेट होणं आहे असे असणारे संत, पण आज मात्र त्या संतांची भेट मला झालेली आहे, त्यांची पावलं मी पाहिलेली आहेत. का? कारण त्या संतांची प्राप्ती होण्याकरता नाही का, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा. कोणतं पुण्य लागतं त्या पुण्याचा विचार तुकाराम महाराज म्हणतात मला माहिती नाही, परंतु कोणतं पुण्य माझ्या जीवनामध्ये फलद्रूप होण्याकरता आलेलं आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये संतांची पावलं पाहिली. म्हणून अध्यात्मशास्त्रामध्ये विचार सांगत असताना असं म्हटलेले, एक वेळ देवाची भेट होणं देखील सोपं आहे, परी त्या साधूची भेटी न होईल का, नाही का. म्हणजे आस्था जाता रवी धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, नाही का. म्हणजे अशक्य असणाऱ्या गोष्टी देखील जीवनामध्ये शक्य होऊ शकतात. पण बहु अवघड आहे संत भेटी, परी जग जेठी करुणा केली. संतांची भेट होणं अत्यंत अवघड आहे. म्हणून तर दुर्लभम त्रयमे वैतद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्व मुमुक्षत्व महापुरुष संश्रया किंवा दुर्लभो मानुष्य देहो देहीनाम क्षणभंगुराहा तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. म्हणजे भगवंताचे प्रिय असणारे जे भक्त संत आहेत त्या संतांची भेट होणं अत्यंत अवघड आहे. पण माझ्या जीवनामध्ये भाग्याचा उदय, तो भाग्याचा सूर्योदय झालेला आहे, ते हे जोडी संत पाय येथोनिया अनुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. जे संत मिळणं अत्यंत अवघड आहे असं म्हटलेले, दुर्लभत्व म्हणून त्यांना विशेषण दिलेले किंवा त्यांना प्राप्त करणं हे अत्यंत दुर्लभ आहे, असं जर असेल तर आज मला त्या संतांची भेट झालेली आहे, त्यांची सुकुमार पावलं मला पाहायला मिळालेली आहेत. कोणतं फळ असेल की ते, कोणतं पुण्य असेल की ते या ठिकाणी फळ देण्यास उद्युक्त झालेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात की कोणा पुण्या फळ आले, कोणत्या पुण्याला फळ आलं, आजी देखिली पाऊले, आज मी त्यांची पावलं पाहिलेली आहेत. ऐसे नेनो नारायणा, नारायणा ऐसे नेनो, मला ते ठाऊक नाही, संती सांभाळिले दिना. पण त्या संतांची माझ्यावर एवढी विशेष कृपा आहे की माझ्यासारख्या दिनवानाचा देखील त्या संतांनी काय केलेला आहे, केलेला आहे. सांभाळिले 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 अनाथा. निळोबारायांचा अभंग आहे, परंतु हीच भावना तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये आहे की त्या संतांनी आम्हाला काय केलेले तर सांभाळलेलं आहे. आणि आपला सांभाळ करणं हाच संतांचा काय आहे, गुणधर्म आहे, नाही का. जीवाचा सांभाळ करणं, दिनदुःखितांचा सांभाळ करणं, रंजल्या गाजलेल्यांचा उद्धार करणं, हाच काय आहे तर त्या कृपाळू संतांचा स्वभाव आहे. आणि म्हणून त्या स्वभावानुसार त्यांनी मला देखील सांभाळलेलं आहे. कोण लाभ काळ दिन आजीचा मंगळ,
काय माझ्या जीवनामधला आज अत्यंत लाभाचा दिवस उद्याला आलेला आहे, मंगलमय असा हा दिवस माझ्या जीवनामध्ये उगवलेला आहे की अशा अत्यंत शुभ कालामध्ये माझ्या जीवनामध्ये शुभ असा लाभ माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे आणि आजचा दिवस हा अत्यंत मंगलमय झालेला आहे. म्हणून संत भेटीचा दिवस हा अत्यंत मंगलमय मानला जातो. म्हणून जसं वसंत पंचमी म्हणजे तुकोबारायांचा जन्मदिवस आपण संपन्न करतो, साजरा करतो, तसंच माघ शुद्ध दशमी हा सुद्धा तुकोबारायांचा जो काही गुरुउपदेशाचा दिवस आहे तो सुद्धा आपण साजरा करतो. का? कारण कणकाई मातेच्या उदरातून महाराज प्रगट झाले. तो दिवस जितका महत्त्वाचा आहे तितकाच त्या ठिकाणी बाबाजी चैतन्यांनी उपदेश करून माहो शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, तो दिवस देखील आपण जसा पुण्य पावन मानतो. महाराज म्हणतात की आज आमच्या जीवनामध्ये ते संत भेटले, त्यांनी कृपा केली आणि खऱ्या अर्थाने आज आमचा दिवस सत्कारणी लागला आणि शुभ असा दिवस आमच्या जीवनामध्ये उदयाला आला. तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला, तुका म्हणे झाला एवढा लाभ का विठ्ठला. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठला एवढा लाभ झाला किंवा एवढ्या लाभाने विठ्ठल प्राप्त झाला, हा सुद्धा आमच्या जीवनामध्ये लाभ झाला. म्हणजे त्या संतांची प्राप्ती झाली, कृपा झाली, ते पुण्यफळाला आलं, त्यांचं दर्शन झालं, त्यांच्या चरणांचं दर्शन झालं, हा तर लाभ आमच्या जीवनामध्ये झाला. परंतु त्यांची प्राप्ती झाल्यामुळे भगवान परमात्मासुद्धा आम्हाला मिळाला, हा सुद्धा लाभ आमच्या जीवनामध्ये मिळालेला आहे. पुढील अभंगामध्ये महाराज या ठिकाणी बोलतायत, मान इच्छितो अपमान पावे, अमंगळ सवे अभाग्याची, एकाची अंगी दुजियाचा वास, आशा पुढे नाश सिद्ध करी, अधिक फळाशी कोठे पावो शके, वासनेची भिकेवरी चाली, तुका म्हणे राजहंस ढोरा नावे, काय तया घ्यावे अलंकाराचे. पहा, प्रत्येकाला इथे सन्मानाची अपेक्षा आहे, मान मिळावा, कुठेही गेलं की आपलं नाव सगळ्यांनी आदराने घ्यावं, मागे पुढे वरती खाली विशेषणं लावावी असं वाटतं ना. हो ना, म्हणजे बऱ्याचदा आयोजकांना सुद्धा विचारावं लागतं, महाराज तुमच्या नावापुढे उपाधी कोणती लिहायची, कारण आयोजकांना माहिती आहे ती उपाधी नाही लिहिली तर महाराजाची उपाधी मागं लागायला बसली. हो की नाही. म्हणजे मान मिळावा, सन्मान मिळावा, प्रतिष्ठा मिळावी याकरता आपण सगळे प्रयत्न करतो. पण खऱ्या अर्थाने मान सन्मान हा मागून मिळत नसतो. तुम्ही जर मान मिळवण्याकरता जर प्रयत्न करू लागले तर तुमच्या पदरामध्ये अपमानच पडेल. पहा, म्हणजे इथे आध्यात्मिकता आहे, इथे नैतिकता आहे, इथे व्यवहारसुद्धा किती छान शिकवलेला आहे. आपण कुठेही गेल्यानंतर आपला अपमान होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर मग आपण मानाच्या मागे धावणं थोडं थांबलं पाहिजे. आणि प्रत्येक माणसाला सगळ्याच ठिकाणी गेल्यानंतर मान मिळेल असं नाही. ज्याला कुठेच मान नसतो असं म्हणतात त्याला सासरवाडीत मान असतो. ओके नाही, म्हणजे तिथे न मागता मान मिळतो. म्हणजे परंतु आपण जर म्हटलं की मी जिथे जाईल तिथे मला मानच मिळाला पाहिजे तर मग पदरी आपल्या अपमानच पडण्याची शक्यता अधिक प्रमाणामध्ये असते. म्हणून मानाची इच्छा, मानाचा हव्यास, मानाची अपेक्षा जर धरली तर काय परिणिती घडते हे सांगत असताना महाराज म्हणतात मान इच्छितो अपमान पावे. मानाची इच्छा करतो ना, मग त्याच्या जीवनामध्ये जर त्याला अनुभव कशाचा येत असेल तर तो अपमानाचा येतो. कारण मान मिळणं, पैसा मिळणं ह्या सगळ्या गोष्टी कशाच्या अधीन आहेत? प्रारब्धाच्या अधीन, नाही का. अन्न मान धन हे तो माझ्यासमोर गाथा बसली, मी म्हटलं अजून का बोले ना. नाही का. अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन, अन्न मान धन हे तो प्रारब्धा अधीन. म्हणून प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाढे मान, कारे सोस करी सेवाया भजमना पंढरी राया. म्हणून मान जो मिळतो ना तो कदाचित तुमच्या प्रारब्धात असेल ना, मग तुम्ही काही जरी नाही केलं, काही तुमच्याकडे पुरुषार्थ असावाच असं काही नाही, पण पुरुषार्थ जरी नसला, काही कर्तृत्व नसलं तरी तुमच्या प्रारब्धात मान असेल तर मग तिथे मात्र तुम्हाला मान मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि जर मानाची अपेक्षा ठेवून जर तुम्ही प्रयत्न करू लागले तर मग तिथे मात्र अपमान झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मान इच्छितो अपमान पावे, अमंगळ सवे अभाग्याची. भाग्यहीन जो माणूस आहे ना त्याच्या सोबती अमंगलसुद्धा त्याचं घडतं आणि जाईल तिथे अपमानसुद्धा त्याचा होतो. म्हणून काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांना नेहमी असं वाटतं की मी कुठेही गेलो तरी माझ्या पदरी अपमानच आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये जाईल तिथे जाय तेथे पावे मान, चाले बोलिले वचन. ते जिथे जातील तिथे त्यांना मान मिळतो, सन्मान मिळतो, लोक हारतुरे घेऊन उभे असतात आणि आम्ही जिकडे जाऊ तिकडे आमच्यासाठी जोडे घेऊन उभे असतात. म्हणजे खरं तर तेथे अपमान,
जाय तेथे अपमान, हां, पावे आणि थुंकी जन, नाही का? किंवा याच पद्धतीचं प्रमाण जा, नाही का? समाज त्याच्या तोंडावर थुंकतो. कोणतं प्रमाण आहे रामेश्वर? हां, नाही, किंवा जिथे जाईल तिथे लोक त्याच्या तोंडावर थुंकतात. अशा पद्धतीचे वर्तन त्यांच्याद्वारा घडतं. ही अभागी आणि अमंगळ पद्धतीचं जीवन असणारी माणसं, त्यांना इच्छा असते मानाची, पण पदरामध्ये मात्र त्यांचा अपमान पडतो. आणि म्हणून एकाची अंगी दुजियाचा वास, आशा पुढे नाश सिद्ध करी. आणि हे एकाच्या ठिकाणी दुसऱ्याचा वास असतो, आणि त्यामुळे आशाबद्धता खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपला काय करते तर नाश करते. म्हणून आपण साधना करत असताना आशेचे जे पाश आहेत ते हळूहळू कमी झाले पाहिजेत, आणि त्या पाशातून आपण मुक्त झालं पाहिजे. आशाबद्ध तो हा जगाचा दास, आणि पूज्य तो उदास सर्वजना. आशाबद्ध वक्ता धाक श्रोत याच्या चित्ता, म्हणजे ज्याच्या अंतकरणामध्ये आशा आहे ना, मग तो सगळ्या जगाचा दास होऊन राहतो. म्हणून आशाबद्ध माणसं कधीही तुम्हाला उत्साहित चेहऱ्याची दिसणार. त्यांचा चेहरा कधी पडलेला, तुमच्याकडून काही हवं असेल तर ते अगदी मलूल चेहरा, म्लान चेहरा करून आपल्याजवळ येतात, कारण त्यांचा चेहरा म्हणजे त्यांचं भांडवल असतं. ते पाहिल्याशिवाय आपल्या मनामधला दयाभाव निर्माण होऊ शकत नाही, असं होतं. पण वारकऱ्याने कायम प्रफुल्लित टवटवीत, जसं तुकोबारायांना लोकांनी विचारावं की महाराज तुमच्या चेहऱ्यावर एवढं समाधान कसलं जळतंय, तुकोबारायांनी म्हणावं सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून व्यवहारामध्ये काय आहे, नाही का, किती गोष्टींचा संग्रह, सुखवस्तू माझं जीवन आहे हे महत्त्वाचं नाही. माझा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा स्वाभिमान जिवंत आहे, आणि माझी आशा सगळी संपलेली आहे. हा आशाबद्ध असल्यामुळे सगळ्या गोष्टींचा त्याचा नाश होतो. अधिक फळासी कोठे पावू शके. आणि मग आता अशा प्रकारची स्थिती असेल तर मग अजून काय त्याच्या पदरामध्ये फळ पडणार आहे. वासनेची भिकेवरी चाली, आणि मग वासनेच्या आहारी जाऊन मग त्या वासनेच्या तृप्तीकरता मग भिकाऱ्याची जशी वाटचाल व्हावी, नाही का, त्या पद्धतीने त्याचं जीवन त्या पद्धतीने होत असतं. तुका म्हणे राजहंस ढोरा नावे, काय तया घ्यावे अलंकाराचे. म्हणजे एखाद्याचं नाव जर आपण राजहंस ठेवलं, म्हणजे एखाद्या जनावराचं किंवा गाढवाचं नाव राजहंस ठेवलं म्हणून काय तो अलंकृत होईल किंवा सन्मानित होईल असं आहे का? गाढव तो गाढव, कुठे जरी गेला तरी त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याला गाढव म्हणूनच लोक संबोधणार आहे. पण जो आशाविरहित जीवन जगणार आहे, जो नाही का अमानित्वम मदंभित्वम महिंसा शांती आर्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह, या श्लोकाखाली जे अमानित्व या पदाचं ज्ञानोबरायांनी जे चिंतन केलेले ते अत्यंत वाचण्यासारखं आहे. की जगे अवज्ञाची करावी, संबंधी सोयची न धरावी, ऐसी ऐसी जीवी चाडबहू, मी जिथे जाईल तिथे जगाने माझी अवज्ञा करावी, म्हणजे मान मिळावा अशा प्रकारची अभिलाषा नाही, नाही का. आपल्याला कोणीतरी ओळखावं, आपल्याला कोणी मान सन्मान द्यावा, उलट वाचस्पती चेनी पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, तरी वेडीये माझी दडे महिमे भेने, नाही का. चातुर्य लपवी महत्त्व हरवी, पिसेपण मिरवी आवडवणी, अशा पद्धतीने आपलं चतुरत्व, आपलं गुण, ह्या सगळ्या गोष्टी तो लोपून राहत असतो. म्हणून त्याला मानाची अपेक्षा नसते. मान मिळवण्याकरता तो कदापि प्रयत्न करत नाही. प्रयत्नाने जो मानाच्या मागे धावेल त्याच्या पदरामध्ये मात्र अपमानच पडेल. कारण मानाची अभिलाषा असल्यामुळे परिणामी त्याच्या जीवनामध्ये वासना आहे, अपेक्षा आहे, आशा आहे, आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्याच्या जीवनामध्ये तो पदोपदी जर त्याला काय अनुभवायला येत असेल तर तो अपमान आणि त्या ठिकाणी त्याचा उपहासच समाजामध्ये होईल. पुढच्या अभंगामध्ये महाराज या ठिकाणी मागणी करतायत. संसारापासोनी कैसे सोडविशी, न कळे ऋषिकेशी काय झालो, करिता न सरे काही अधिक वाढ पाही, तृष्णा देशो धडी केलो, भक्ती भजन भाव यासी नाही ठाव, चरणी तुझ्या अंतरलो, मागे पुढे रिग न पुरेची पाहता, अवघी वेष्टिलो, आता माझी लाज राखे नारायण, दीन हीन दीन लीन याचकाची, करिता न कळे काही असतील गुणदोष, करी होळी संचिताची, इंद्रियद्वारे मन धावे सैरे, नागवे करिताची काही, हात पाय कान मुख लिंगस्थान, नेत्रद्वारे घ्राण पाही, जया जैशी भोय तया तैसे होय, क्षण एक स्थिर नाही, करीती तडातोडी ऐसी यांची खोडी, न चले माझे यास काही, शरीर संबंधू पुत्र पत्नी बंधू, धनलोभ मायावंते, जनलोकपाळ मैत्र हे सकळ, सोयरी सज्जने बहुते, नाना कर्म डाय करीती उपाय बुडावया घात पाते, तुका म्हणे हरी राखे भलत्या परी, आम्ही तुझी शरणागते.
आपलं रक्षण भगवंताने करावं, याकरता तुकाराम महाराज त्या करुणाघन असणाऱ्या भगवान परमात्म्याकडे करुणा भागतायत आणि या संसाराच्या पाशातून किंवा या संसार दुःखातून मला तू सोडवावं, अशा प्रकारची करुणा तुकाराम महाराज भगवंताजवळ करतायत. खरं तर या अभंगांना आपण आपल्या जीवनाशी लावून पाहण्याचा, ताडून पाहण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे अभंग म्हणजे खऱ्या अर्थाने आपलं स्वरूप दाखवणारं दर्पणच आहे, नाही का. तैसे हरपले आपण पे पहावे, तै संता ते पाहता गिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. या पद्धतीने हे अभंगातून तुकाराम महाराज स्वतःच्या दोषांचं दर्शन करून देत नाही, तर एक प्रकारे तुकाराम महाराज आपल्याला आपल्या दोषांचं दर्शन करून देऊन आपण भगवंताजवळ कशा प्रकारची करुणा भाकावी, कारण या सगळ्या दोषांनी युक्त माझं जीवन आहे हे मी मानलं पाहिजे. आणि या धारणेने मी भगवंताची प्रार्थना केली पाहिजे की देवा, खरंच या संसाराच्या पाशामध्ये मी किती अडकलेलो आहे, या संसारामध्ये मी एवढा गुरफटून गेलेलो आहे की अगदी सांगायचं झालं तर शेंडी सकट बुडालेलो आहोत. आणि मग या संसार दुःखातून अलगदपणे देवा तुम्हाला बाहेर काढावं. मग कोणत्या प्रकारचं दुःख आहे, त्या दुःखाचा पाढा एक प्रकारे तुकाराम महाराज या ठिकाणी वाचतायत. संसारापासून कैसे सोडविशी, न कळे ऋषिकेशी काय झालो. हे ऋषिकेशी, या संसारापासून तुम्हाला सोडवशील कसा, याचा विचार मी करतोय. तुम्हाला सोडवावा अशा प्रकारची भावना माझ्या अंतकरणामध्ये. कारण संसार तापे तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची, करीता या सेवा कुटुंबाची, मनवोनी तुझे आठविले पाय, म्हणवोनी तुझे आठविले पाय. अनिक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाशान फुटती, भयकाप चित्ती भरलासे, संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी काय वकळाईसी, काय गा विठोबाता तुझ म्हणावे, शुभाशुभ गोड तुम्हा थोरांच्या दैवे. या अभंगांमधून तुकाराम महाराजांनी निर्वाळा देत असताना संसाराचं जे दुःख तुकाराम महाराजांना सहन होत नाहीये, ते दुःखच तुकोबरांनी मांडलेलं आहे. एक प्रकारे तुकाराम महाराज तोच भाव या ठिकाणी सांगतात. संसारापासून कैसे सोडविशी, न कळे ऋषिकेशी काय झालो. ऋषिकेशी न कळे काय झालो, कारण माझ्या जीवनामध्ये एवढं परिवर्तन घडलेलं आहे, या संसारामध्ये मी एवढा गुरफटलेलो आहे. करिता न सरे काही अधिक वाढ पाही, कितीही करत राहील तरी सरत नाही, त्याला संसार म्हणतात. संसरती ती संसार, नाही का. म्हणजे कितीही करत राहिलो तरी सरत नाही, संपत नाही. म्हणजे संसार आत्तापर्यंत कोणालाच पुरलेला नाही, उलट संसारानेच अनेकांना काय केलेले, पुरलेले. म्हणजे संसार कितीही करत राहिलो तरी संसार संपत नाही. तर तुकाराम महाराज म्हणतात की या तृष्णेने, या लोभाने, या हव्यासाने मला देशोधडीला लावलं. तृष्णा देशोधडी केलो, भक्ती भजन भाव यासी नाही ठाव, चरणी तुझ्या अंतरलो. म्हणजे भक्ती भजन भाव प्रेम श्रद्धा या सगळ्या गोष्टींना मी अंतरून गेलो देवा, आणि त्यात अंतर पडल्यामुळे तुझ्यात आणि माझ्यात देखील अंतर पडलेलं आहे. मागे पुढे रीघ न पुरेची पाहता, अवघा अवघी वेष्टिलो. मागे एवढं कोंडाळ आहे, एवढे मागे पुढे सगळ्यांची भाऊगर्दी जमलेली आहे, आणि त्या भाऊगर्दीमध्ये माझी एवढी दमछाक झालेली आहे, अगदी गुदमरून गेलेलो आहे. म्हणून जे भगवंताचे प्रिय जे भक्त आहेत ना, त्यांना गर्दी कधी आवडत नाही. गर्दीचे दर्दी आपण असू, म्हणजे मी असेल, तुम्हाला नाही बोलत, पण गर्दीचे दर्दी आपण आहोत. परंतु तुकाराम महाराज म्हणतात मागे पुढे एवढे गर्दी झालेली आहे की त्या गर्दीमध्ये माझा श्वास असा कोंडून गेलेला आहे, दमछाक माझी झालेली. आपली पण बऱ्याचदा गर्दी दमछाक होते, पण आपण त्यालाच काय करतो, अज्ञानवशामध्ये आनंद समजत असतो. माझे फॉलोअर्स किती आहेत, नाही का, त्यालाच आपण आनंद समजतो. म्हणजे आध्यात्मिक म्हणून तर गुरुवर्य बाबा तारखा देतात पण कीर्तनाला जात नाही, याचं कारणच आहे.
गर्दीचा कंटाळा नाही का. तर मागे पुढे रीग न पुरेची पाहता अवघा अवघी वेष्टलो, त्या सगळ्यांनी वेष्टन करून टाकलं. म्हणजे मी पार त्याच्यामध्ये गुदमरून गेलो. आता माझी लाज राखे नारायणा. नारायणाला तुकोबराय प्रार्थना करतात आणि मी सुद्धा त्यांनाच प्रार्थना करतो की आता आमची लाज राखावी तुम्ही नाही का. आणि मला वाटतं ते लाज राखतायत म्हणूनच मी कसं तरी 1 तास 10 मिनटं बोलत आलेलो आहे. आता माझं लक्ष अभंग आणि घड्याळाची वेळ याचं थोडंसं तारतम्य ठेवून मला पुढे बोलायचं आहे. आता माझी लाज राखे नारायणा, ही न दीन लीन याचकाची. आणि म्हणून माझ्यासारख्या हीन दीन लीन असणाऱ्या याचकाची देवा तुम्ही काय करा तर लाज राखा. करिता न कळे काही असतील गुणदोष, करी होळी संचिताची. या ठिकाणी निर्वाळा मला करता येत नाही. गुण काय आहेत, दोष काय आहेत, म्हणजे ज्याचं सॉर्टिंग म्हणतो आपण, असं मला काही परिशीलन करता येत नाही. त्यामुळे आहे त्या सगळ्या संचिताची तू काय कर तर होळी करून टाक. इंद्रियद्वारे मन धावे सैरे, नागवे करिताची काही. म्हणजे इंद्रियांच्या मागे सैरावैरा धावून अगदी मी नागवा झालेलो आहे. हात पाय कान मुख लिंगस्थान, नेत्रद्वारे घ्राण पाही, जया जैसी भोय तया तैसे होय. म्हणजे जे ज्ञानेंद्रिय आहेत खरं तर यांची ओढ देवा खऱ्या अर्थाने त्यांना जर आपण ज्ञानेंद्रिय म्हणत असू तर त्यांची ओढ कुठं असली पाहिजे, तुझ्या ठिकाणी असली पाहिजे. पण ते विषयाचं सेवन करण्यामध्येच अहोरात्र मशगूल झालेले आहे. त्यांना भ्रांतीच नाही आहे किंवा त्यामध्येच ते रमून गेलेले आहेत. हे सगळे विषय इंद्रिय सेवण्यामध्ये रममान झालेले आहेत. म्हणून सगळ्या इंद्रियांना आज्ञा करत असताना महाराजांनी काय म्हणावं, मनात येथे धाव घे नाही का. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, कान तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. नवे नव्हे तर तुका म्हणे माझा सकळ देह भाव, म्हणजे अगदी शेवटचं प्रमाण. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनिक नको ठाव चिंतुयासी. म्हणजे माझ्या सर्व देहाच्या भावाने इंद्रियांनी धाव जर कुठे घ्यावी तर ती तुझ्या ठिकाणी घ्यावी. आणि इथे मात्र ही सगळी इंद्रिय माझी अगदी विषय सेवन करण्यामध्ये रममान झालेले आहेत. जै नेत्रद्वारे घ्राण पाही, म्हणजे त्या विषयांमध्ये सेवन करण्यामध्ये हे इंद्रिय काय करतायत तिकडे धाव घेत आहेत. जया तैसी भोय तया तैसे होय, एक क्षण स्थिर नाही. आणि त्यामुळे इंद्रिया अधीन झाल्यामुळे मनाचं स्थिरत्व राहिलं नाही. इंद्रिया विषयांच्या अधीन गेल्यामुळे मन मात्र अत्यंत चंचल झालेले. म्हणून जास्त अस्थिर माणूस जर कोण असेल तर समजायचं तो विषय भोगणारा माणूस आहे. ज्याला विषयाबद्दल अत्यंत प्रियत्व आहे ना असा माणूस तुम्हाला कायम अस्थिर दिसेल. आणि जे भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेली अशी माणसं अगदी स्थिर वृत्तीची असतात. माझी अशी अस्थिर परिस्थिती झालेली आहे. क्षण एक स्थिर नाही, करीती तडातोडी यांची ऐसी यांची खोडी, नचले माझे यास काही. म्हणून या सगळ्यांची ताटातूट तुम्ही करा, तडातोडी करा. कारण जोपर्यंत विषय सेवण्यामध्ये इंद्रिय जोपर्यंत रममान आहेत तोपर्यंत ते त्यापासून बाजूला होऊ शकत नाही. म्हणून यांची ताटातूट व्हावी, कारण यांची खोड त्याशिवाय जाऊ शकत नाही. म्हणून तू काय कर, यांची ताटातूट कर. शरीर संबंधू पुत्रपत्नी बंधू, धनलोभ मायावंते, जनलोकपाळ मैत्र हे सकळ, सोयरी सज्जने बहुते, नाना कर्म डाय करीती उपाय, बुडावया घातपाते. तुका म्हणे हरी राखे भलत्या परी, आम्ही तुझी शरणागती. म्हणून भलत्या परी म्हणजे जशी परिस्थिती असेल, जशी स्थिती असेल त्या सगळ्या परिस्थितीमध्ये मी तुला आता शरणागत झालेलो आहे. म्हणून त्या सगळ्या संकटांतून वाचवण्याचं काम तू कर. का माहिती आहे का? कारण माझ्या आजूबाजूला जी भूतावळ जमा झालेली आहे, मग ते माझं कुटुंब असेल, मुलं बाळं असतील, नातलग असतील नाही का, सगळे मित्र परिवार सगळे, या सगळ्यांच्या सहवासाने खऱ्या अर्थाने मी नाडलो गेलेलो आहे. मी बंधनात गेलेलो आहे. त्या पाशामध्ये मी पूर्णतः जखडलो गेलेलो आहे. त्यामुळे उद्धाराकरता केली जाणारी जी काही मुख्य साधना आहे त्या साधनेपासून मी दूर गेलेलो आहे. म्हणून देवा तू काय कर, मी आहे त्या सगळ्या स्थितीमध्ये मला तू काय कर, सांभाळण्याचं काम कर. म्हणून विषयाच्याबद्दल आसक्ती अंतकरणामध्ये निर्माण होणं हा कदाचित जीवाचा स्वभाव आहे. पण विषयांनी आपली चित्तवृत्ती किंवा इंद्रिय आसक्त केल्यानंतर देखील त्यापासून विरक्त होण्याकरता आपण धावा सदोदित निरंतर त्या भगवंताचा करायला हवा.
जसा तुकोबरायांनी या अभंगाच्या द्वारा केलेला आहे. पुढील अभंगामध्ये महाराज नाममहात्म्य प्रतिपादन करून सांगतायत की जो तुकोबरायांचा अगदी आवडीचाच विषय आहे. नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी, नामापरते साधन नाही जे तू करिसी अनिक काही, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी नामाचा महिमा महात्म्य या ठिकाणी प्रतिपादन करून सांगितलेलं आहे. उठाउठी नाम घेता संसाराची तुटी होय. उठाउठी प्रत्येक क्षणाला जर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं तर या संसाराची तुटी म्हणजे हा संसार आपल्या जीवनामध्ये संपुष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. याकरता संसाराची तुटी होण्याकरता उठाउठी करी स्मरणाचा धावा. प्रत्येक क्षणाला प्रत्येक घडी आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे. काहीही कार्य करत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला त्या भगवान परमात्म्याचं चिंतन झालं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आणि म्हणून या दुःखातून निवृत्त होण्याकरता, संसारातून सुटण्याकरता, संसाराची तुटी होण्याकरता आपल्याला भगवंताचं उठाउठी नामस्मरण केलं पाहिजे. ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडे मिठी. ऐसा लाभ गाठी बांधा, कैसा लाभ गाठी बांधा की जेणेकरून विठ्ठल पायी मिठी पडे, विठ्ठलाच्या पायावर आपली मिठी पडेल आणि त्याच्या नामस्मरणाशी आपण एकरूप राहू, अशा प्रकारचा लाभ गाठीशी बांधा. नामापरते साधन नाही जे तू करिसी अनिक काही. नामापरते इतर, नामाशिवाय इतर कोणतं साधन या जगामध्ये नाही. म्हणजे साधन नाही आहे का, पण निश्चित साध्यापर्यंत पोहोचवणारं हमीचं साधन. म्हणजे माझे गुरुवर्य पांडुरंग बाबा नेहमी म्हणतात की नामसाधना, नामाची साधना ही, नामाची वाट ही हमीची वाट, विश्वासाची वाट आहे. म्हणजे तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी, भरवसेनी पांडुरंग भेटे, भरवशाने विश्वासाने खात्रीने निश्चितपणे भगवान परमात्म्याची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून इतर जी साधनं आहेत ना, ती साधनं जरी असली तरी साधने घाली ती काळाची या मुखे आणि गर्भवास शेकी चुकतीना. पुढे गर्भवास मात्र भोगावे लागतात साधनं जरी असली. साधनाचा परिणाम असा झाला पाहिजे की साधक हा साध्यापर्यंत पोहोचला पाहिजे. इतर साधनं तर आपल्याला नको त्या मार्गाने घेऊन जातात. म्हणून बरेच जण साधन आरूढ होऊन देखील पतित होतात, हो की नाही. आरूढ पतित त्यांना म्हटलं जातं. आणि म्हणून ही साधना अशी आहे की खात्रीने आपल्याला साध्यापर्यंत पोहोचवणारी. म्हणून नामापरते साधन नाही, नाही का, इतर साधन नाही. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. सगळ्या साधनाचं सारभूत साधन जर कोणतं असेल तर ती नामसाधन आहे. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तत्त्वज्ञानाला किती महत्त्व आहे, गुणवत्तेला किती महत्त्व आहे, विद्वत्तेला किती महत्त्व आहे, कलेला किती महत्त्व आहे, हे मला फारसं ठाऊक नाही. परंतु वारकरी संप्रदायामध्ये साधनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून इतर सगळ्या विरुद्धवाल्या म्हणजे धुडकावून लावणारे तुकाराम महाराज पण स्वाभिमानाने काय म्हणतायत, आम्ही नामाचे धारक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, एकंदर शिक्का पाठविला ही लोका. म्हणून नामसाधनेबद्दल पराकोटीची भक्ती किंवा प्रेम तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये. म्हणून इतर सगळ्या साधनांची करोत तपादी साधने. आता कोणी म्हणेल महाराज पहिल्या दिवशीचं कीर्तन करायला लागले, कारण हा विषय बऱ्याचदा बहुधा आपल्या अगदी पठडीतला विषय आहे नामसाधनेचा. म्हणून जास्त विषय लांबत नाही. परंतु इतर साधना ज्या आहेत त्या साध्यापर्यंत पोहोचतील म्हणून खात्री नाही. परंतु ही साधना मात्र सर्व साधनाच्या शिरोधारी असणारी साधना आहे. नामापरते साधन नाही जे तू करिसी अनिक काही. जे तू अनिक काही करिसी ते तुझ्या जीवनामध्ये साध्यापर्यंत पोहोचवणार नाही. नामसाधना, नामापरते तत्व नाही रे अन्यथा. आणि म्हणून हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुकोबराय हाकारून म्हणजे अगदी मोठ्या मोठ्याने आवाज देऊन हाका मारून सांगतायत की तुम्ही काय करा, नाव घेतल्याशिवाय राहू नका, नामसाधना करा. हाकारून केव्हा सांगितलं जातं, शेजारी बसलेल्यांना हाकारून सांगतात का, दूर कुठेतरी लांब आहे, मग त्याला हाका देण्याकरता काय करावं लागतात, प्रयत्न करावं लागतात. म्हणजे कंठारवाने बेंबीच्या देठापासून म्हणजे हाकारण्याकरता काय असावी लागते, तळमळ असावी लागते. तुकोबरायांच्या अंतकरणामध्ये तळमळ आहे आणि त्या तळमळीपोटी महाराज
अगदी ठाई ठाई या ठिकाणी नाममहात्म्य सांगतात. या अभंगामध्ये देखील सांगितले तुम्ही काय करा तर उठाउठी त्या भगवान परमात्म्याचं काय करा नामस्मरण करा. पुढील अभंगामध्ये महाराज म्हणतात प्राण समर्पिला आम्ही आता उशीर का स्वामी माझे फेडावे उसने भार न मना या ऋणे झाला कंठस्फोट जवळी पातलो निकट तुका म्हणे सेवा कैसी बरी वाटे देवा. तुकोबाराय म्हणतात प्राण समर्पिला आम्ही देवा आम्ही किती समर्पण करावं आमचं काही डेडिकेशन लक्षात घेतलं का नाही. आम्ही किती समर्पित आहोत हे तू पाहिलेलं आहेस का नाही. आम्ही आमचा प्राण तुला समर्पण केलेला आहे आणि प्राण समर्पण करून आता आम्ही वाट पाहतोय तुझ्या कृपेची. पण तू काही कृपा करण्याकरता पुढे काही सरसवायला तयार नाही. का उशीर तू लावायला लागलाय. कारण देवा माझ्याकडे आता फक्त 10 मिनिटं राहिले वेळ कमी आहे. का उशीर लावायला लागला म्हणून तुकोबारे अगदी उत्कंठेने देवाचा धावा या ठिकाणी करतायत. हा अभंग देवाशी एक प्रकारे सलगीचं प्रेमाचं भांडण आहे. माझे फेडावे उसने भार न मना या ऋणे. देवा मी आत्तापर्यंत भक्तीचं जे ऋण तुझ्या माथ्यावर करून ठेवलेलं आहे ना आता ते ऋण फेडण्याची वेळ आली ना. आत्तापर्यंत तू काय कायम तू मला म्हणायचा मागा काहीतरी मागा काहीतरी मागा. मी मागत नव्हतो पण आता मागण्याकरता प्रवृत्त झालोय. मागून मी आता मोकळा झालो. आता ती मागणी पूर्ण होईल याची अपेक्षा मी या ठिकाणी ठेवून बसलोय आणि तू तर माझा अगदी भ्रमनिराश करायला लागला या ठिकाणी नाही का. म्हणजे अशा प्रकारे माझी निराशा करायला लागलेला आहे. म्हणून देवा भार जो काही मी तुझ्या माथ्यावर टाकलेला आहे त्या ऋणातून तू आता मुक्त हो आणि माझी इच्छा तू पूर्ण कर. झाला कंठस्फोट. देवा किती आळवावं अगदी माझा कंठाचा स्फोट झाला. मी किती कंठ रवाने तुला आळवतोय. विठ्ठला 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 हो विठ्ठला कंठ आळविता फुटला. माझा कंठ तुला आळवून 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 आता त्याचा स्फोट होण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून कंठस्फोट माझा झालेला आहे. जवळी पातलो निकट. देवा मी आता तुझ्या जवळ आलोय फक्त आता तू दर्शन द्यावं आणि मला दर्शन रूपी प्रसाद देऊन तू मला तृप्त करावं. तुका म्हणे सेवा कैसी बरी वाटे देवा. देवा मग मी आत्तापर्यंत जी केलेली सेवा आहे तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळासी. आत्तापर्यंत जो परमार्थाचा श्रम केला तो कधी फळाला येईल. जर तू माझ्यावर कृपा करशील तर ना मग मला मी केलेली सेवा बरी वाटेल. नाही तर मग दिवस रात्र अभ्यास करायचा गुणपत्रिकेवर भला मोठा भोपळा काय उपयोग आहे का. म्हणजे मी दिवस रात्र परमार्थाची साधना केली माझ्या पदरात काय अजूनही तू मला दर्शन दिलेलं नाही. म्हणून देवा माझी ही उत्कंठित भावना आहे ती तू लक्षात घे. पुढील अभंगामध्ये महाराज म्हणतात येणे मार्गे गेले त्याचे निसंतान केले ऐसी अवघड वाट कोणा सांगावा बोभाट नागविल्या थाटी ओरो नेदीच लंगोटी तुका म्हणे चोर तो हा उभा कटीकर. एक प्रकारे महाराज या ठिकाणी उपहासाने भगवान परमात्म्याचं पण अलौकिक असं वर्णन करतात. महाराज म्हणतात या मार्गाने जे गेले ना त्यांच्या पदरात काय पडलं. त्यांच्या पदरामध्ये म्हणजे ते निसंतान झाले. या मार्गाने जे गेले त्यांचा पुढे वंश चालावा याकरता जी संतान वृद्धीचं महत् कार्य जगाने हाती घेतलेले त्या बाबतीत हे मात्र मागे राहिले. हे निसंतान झाले म्हणजे पुनर्जन्म भावरूप जी अवस्था आहे ती यांची मात्र निमालेली आहे. म्हणजे हे निसंतान झालेले जे या मार्गाने गेले. ऐसी अवघड वाट. तुम्हाला वाटतंय का ही वाट सोपी आहे. नाही ही अवघड वाट आहे. येथे जाऊ नका कोणी नाही आले परतोनी. म्हणजे या वाटेला तुम्ही जाऊ नका. का पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी बहुखेचरीचे वाहन. अवघड ती वाट आहे. म्हणजे या वाटेने तुम्ही जर गेलात तर मग मात्र फार अवघड होणार आहे. ऐसी अवघड वाट कोणा सांगावा बोभाट. ही एवढी अवघड वाट आहे आणि हाक न बोम म्हणजे असं जे आपण व्यवहारात म्हणतो इथे बोलताच येत नाही बोभाटाच करता येत नाही. सांगायचं तरी कोणा. म्हणजे ज्याला सांगावं काहीतरी आपल्याला त्रास होतोय तोच त्रास देणारा असेल तर मग सांगायचं कोणाला. म्हणजे बोभाटा कुठे करायचा नाही का. म्हणजे जगाचा बाप ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा त्याची तक्रार जगामध्ये कोणासमोर सांगू शकणार आहे आपण. आहे का कोणतं न्यायालय की त्याची तक्रार सांगावी. म्हणून बोभाट्स करता येत नाही. नागविला थाटी ओरो नेदीचं लंगोटी. अगदी आपल्यावर काहीच तो ठेवत नाही. तुका म्हणे उरी अशीच त्याची स्थिती होऊन जाते. काहीच आलंबनच राहत नाही. निर्वस्त्रत्व होऊन जातो. लंगोटीही राहत नाही का. उरो नेदीचं लंगोटी म्हणजे लंगोटी सुद्धा राहत नाही. म्हणजे सगळे जे पाश आहेत ते सगळे निघून जातात आणि
तुका म्हणे चोर तो हा उभा कटीकर, तो कटेवर कर ठेवून उभा असणारा चोर जो आहे ना, जगप्रसिद्ध पुराण प्रसिद्ध चोर केशव नामयाचा दातार, पुराणामध्ये सगळ्यात प्रसिद्ध असणारा तो चोर कटेवर कर ठेवून उभा आहे. आणि म्हणून त्याच्याजवळ जर गेलो ना तर आपलं मी पण सुद्धा शिल्लक राहत नाही. आणि मला वाटतं हीच परमार्थातली पराकोटीची अवस्था आहे आणि ती मिळाली पाहिजे, ती प्राप्त झाली पाहिजे. म्हणजे एक प्रकारे महाराज जरी तुकोबरायांचा उपहास करत असले तरी हे उपरोधिक बोलणे, तिथे जाऊ नका असं नाही महाराज म्हणतात, तिथेच जा, त्याच वाटेला आपण गेलं पाहिजे इतर वाटा सोडून. आणि म्हणून तुकोबराय एक प्रकारे या ठिकाणी या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज भगवान परमात्म्याचं अलौकिक असं वर्णन करतायत. जोवरी तोवरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानना देखिले नाही, जोवरी तोवरी सिंधू करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही, जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी पडिले नाही, जोवरी तोवरी शुरत्वाच्या गोष्टी, जो परमाईचा पुत्र दृष्टी देखिला नाही, जोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे, तव तुकयाचे दर्शन झाले नाही. या बोलण्यामध्ये ज्याला आपला अधिकार कळालेला नाही असा अनाधिकारी विशेष अधिकार असणाऱ्या लोकांच्या समुदायामध्ये गेल्यानंतर त्याची कशी अवस्था होते नाही का, त्याची कशी कुचंबना होते, याचं एक प्रकारे वर्णन तुकोबरायांनी या ठिकाणी केलेलं आहे. जोवरी तोवरी जंबूक करी गर्जना, कोल्हा जो आहे तो उसाच्या फडामध्ये कोल्हेकुई करेल, मोठ्या मोठ्याने गर्जना करेल, पण कुठे? उसाच्या फड्यात. पण तो जर घनदाट अरण्यामध्ये जर गेला आणि सिंहाच्या समोर जर उभा राहिला किंवा सिंह त्याच्या समोर उभा राहिला, मग मात्र त्याची दातखिळ बसते, मग त्याची वाचा उचकटू शकत नाही. का? कारण सिंहाच्या गर्जनेसमोर त्याची कोल्हेकुई तिथे कुचकामी पडते. म्हणून कोल्ह्याचं ओरडणं हे कुठपर्यंत आहे? जोपर्यंत तो सिंहाच्या समोर जात नाही तोपर्यंत. जोवरी तोवरी सिंधू करी गर्जना, जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही. त्या समुद्राचा जो आवाज आहे, समुद्राची जी गर्जना आहे, लाटेचा मोठा अगदी उसळणाऱ्या लाटा आणि त्या लाटांचा जो आवाज आहे, जी गर्जना आहे, ती गर्जना त्या समुद्राने तिथपर्यंतच करावी जोपर्यंत त्याच्या दृष्टीपथामध्ये अगस्ती ऋषी येत नाहीत. कारण अगस्ती ऋषींनी एका घोटामध्ये सगळा समुद्र प्राशन केलेला होता. म्हणून त्या समुद्राने तोपर्यंतच उड्या माराव्या जोपर्यंत अगस्ती ब्राह्मणांचं दर्शन, अगस्ती ऋषींचं दर्शन त्याला होत नाही तोपर्यंत. जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी, जव सुंदर वनिता दृष्टी पडली नाही. वैराग्याच्या गोष्टी, त्यागाच्या गोष्टी नाही का, ह्या सगळ्या बोलाव्यात, पण कुठपर्यंत? जोपर्यंत सुंदर असणारी स्त्री डोळ्यासमोर येत नाही तोपर्यंत. म्हणून एक उदाहरण नेहमी सांगितलं जातं की एक संन्यासी महात्मे होते आणि अत्यंत अधिकारी होते, पण त्यांच्या दर्शनाला येणारा एक गृहस्थ कायम त्यांना विचारायचा, महाराज तुम्ही ब्रह्मचारी आहात का? नाही, नैष्टिक ब्रह्मचारी आहात का? ते म्हणायचे सांगेन मी तुला. असं करता करता दिवसामागून दिवस निघून गेले आणि साधू मात्र मरणशय्येवर पडलेले आहेत. आता काही काळानंतर साधू जाणार आहेत हे लोकांची यात्रा संपून. त्या गृहस्थाला प्रश्न पडला, यांच्या जवळ जेव्हा 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 जाईल तेव्हा तेव्हा त्यांनी म्हणायचं परत सांगेल, पुढे सांगेल, नंतर सांगेल. परंतु आता तर कळले की ती अगदी शेवटच्या घटका मोजतायत. आता तरी त्यांनी आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ही अपेक्षा ठेवून त्याने जवळ जावं, साधूंचं दर्शन घ्यावं आणि साधूंना म्हणावं, साधू महाराज आत्तापर्यंत मी तुम्हाला विचारत होतो ना, तुम्ही ब्रह्मचारी आहात का, नैष्टिक ब्रह्मचारी आहात का, तुम्ही सांगेन नंतर असं सांगत राहिलात, पण अजूनही तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. खरं सांगा बरं, खरंच तुम्ही नैष्टिक ब्रह्मचारी आहात का? साधूंनी छातीवर हात ठेवला आणि म्हटले, हो, आता काही काळात मी मरणार आहे आणि मी खात्रीने तुला सांगतो की मी नैष्टिक ब्रह्मचारी आहे. का? कारण आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये मी जरी ब्रह्मचार्याचं आणि वैराग्याचं अनेक गोष्टींचं जरी फार सुंदर वर्णन करत असलो तरी देखील माझ्या जीवनामध्ये कधी मला अशा एखाद्या परीक्षेला सामोरं जावं लागलं असतं, माझं ब्रह्मचर्य जर त्या ठिकाणी भंग पावलं असतं तर मला सांगता आलं नसतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की साधू महाराजांना हे म्हणायचे की जीवनाच्या श्वासाच्या शेवटपर्यंत आपण आपलं ब्रह्मचर्य पाळूच असं सांगू शकत नाही. गप्पा खूप मारू, पण त्या मारलेल्या गप्पा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सांभाळता येतील हे सांगू शकत नाही. कुठपर्यंत? वैराग्याच्या गोष्टी जोपर्यंत, सुंदर वनिता, सुंदर स्त्री जोपर्यंत दृष्टीपथामध्ये येत नाही. म्हणून तुकोबाऱ्यांना वैराग्याचं महामेरू का म्हणावं? का म्हणावं? कारण तारुण्य आहे, एकांतवास आहे, समोर स्त्री आलेली, परंतु त्याही ठिकाणी महाराजांनी त्या स्त्रीचा अवेर केला, त्याग केला आणि सन्मानित करून सांगितलं की जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो. म्हणजे आता तैसे न हो या सदराखाली जोवरी तोवरी वैराग्याच्या गोष्टी,
जोपर्यंत ती सुंदर वनिता पाहत नाही तोपर्यंत वैराग्याच्या गोष्टी ऐकणं बोलणं फार सोपं आहे. पुढे महाराज म्हणतात, जोवरी तोवरी शूरत्वाच्या गोष्टी, जो परमाईचा पुत्रदृष्टी देखिला नाही. म्हणजे शत्रू जो आहे त्या शत्रूला पराभूत करण्याच्या गोष्टी आपण सभेमध्ये बोलू शकतो, पण सभेमध्ये गाजवलेल्या गोष्टी म्हणजे रणांगणामध्ये तो शूर असेलच असं नाही. शूर ओळखावा रणी, त्याच्या नुसत्या गप्पावरून आणि तो किती पुढ्या सोडतो याच्यावरून त्याचं शूरत्व नाही. खरंच जर एखादा शूर असेल आणि त्याच्यासमोर जर त्याचा शत्रू म्हणजे त्याच्या परमाईचा पुत्र म्हणजे शत्रूच्या आईचा पुत्र म्हणजे शत्रू जर समोर आला तर खऱ्या अर्थाने त्याचा कस लागत असतो. म्हणून महाराज म्हणतात, जोवरी तोवरी माळा मुद्रांची भूषणे तव तुकयाचे दर्शन झाले नाही. माळा मुद्रांची भूषणं ही वारकऱ्याच्या दृष्टीने आभूषण आहेत, पण केवळ ती भूषणं वाहून जमणार नाही. महाराज म्हणतात, जोपर्यंत तुकाराम महाराजांचं दर्शन होत नाही तोपर्यंत त्याचा खरा जो बुरखा आहे तो फाटल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं जे बोलणं आहे ना, अगदी सडेतोड बोलणं आहे. पुढच्याही अभंगामध्ये अशाच प्रकारचा भाव, जोवरी तोवरी शोभतीला गारा, जव नाही हिरा प्रकाशला, जोवरी तोवरी शोभती दीपिका, नुगवता एका भास्करासी, जोवरी तोवरी संगती संतपणाची या गोष्टी, सांगती संतपणाची या गोष्टी, जव नाही भेटी तुकया सवे. महाराज म्हणतात, गारा ह्या प्रकाशाने लखलखतात, चमकतात, परंतु जोपर्यंत स्वयंप्रकाशित असणारा हिरा समोर येत नाही तोपर्यंत. दीपिकांचा तेज म्हणजे दिव्याचं तेजही शोभायमान असतं, पण जोपर्यंत रवीचा उदय, भास्कराचा उदय, सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत. तसं संतपणाच्या गोष्टी फार दिमाखामध्ये मिरवतील, सांगतील, पण जोपर्यंत माझं दर्शन त्यांना होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने संतपण काय आहे हे त्यांना उमगू शकत नाही. या ठिकाणी तुकाराम महाराजांनी वरील 2 अभंगामध्ये आपल्या संतपणाचा अभिमान व्यक्त केलेला आहे. असं जरी असलं तरी आपली परमार्थिक स्थिती तर ती बोलणं ते अभिमानाचं नसून आपली परमार्थिक स्थिती अवस्था एक प्रकारे महाराजांनी त्या ठिकाणी उदित केलेली आहे. धरुणी दोन्ही रूपे पाळणे संसार करी कोप रुद्र दयाळ विष्णू, जटाजूट एका मुकुट माथा शिरी, कमळापती गौरी हर एक, भस्म उदळण लक्ष्मीचा भोग शंकर श्रीरंग उभयरूपी, वैजयंती माळ वासुकीचा हार, लेणे अलंकार हरिहरा, कपाळ झोळी एका स्मशानीचा वास, एक जगन्निवास विश्वंभर, तुका म्हणे मज उभयरूपी एक, सारोणी संकल्प शरण आलो. भगवंताच्या वेगवेगळ्या रूपाबद्दल वर्णन करत असताना भगवान शंकर आणि विष्णू हे कसे स्वरूप म्हणजे रूपाने वेगळे आहेत पण स्वरूपतः मात्र ते एकच आहेत. अशा प्रकारे एक समन्वयाचा विचार या ठिकाणी महाराजांनी सांगितलेला आहे. 2 रूपं धरलेली आहेत, एकाने पालन करावं, एकाने संहार करावा. म्हणजे रुद्र असणारे भगवान भोलेनाथ हे संहार करतात, तर दयाळू असणारे भगवान विष्णू हे काय करतात, पालन करतात. जटाजूट एका मुकुट माथा शिरी, कमळापती गौरी हर एक. जटेचा जो सांभार आहे तो डोक्यावर ज्यांनी मिरवलेला आहे असं ज्यांचं मुकुट आहे, आणि एकाने मात्र मुकुट मिरवलेला आहे माथ्यावरती. दोघांच्याही माथ्यावर, एकाच्या माथ्यावर जटा, एकाच्या माथ्यावर सुंदर असा रत्नजडित मुकुट आहे. मग एक आहे गौरी हर आणि एक आहे कमळापती, भगवान शंकर आणि विष्णूचा या ठिकाणी विचार तुकोबरायांनी सांगितलेला आहे. भस्म उधळण म्हणजे एकाने भस्म उधळण केलेले, एक लक्ष्मीचा भोग घेतो, एक श्रीरंग आहे आणि एक मात्र शंकर आहे. एकाने वैजयंती माळ घातलेले, एकाने वासुकीचा हार गळ्यामध्ये परिधान केलेला आहे. अलंकार जरी भिन्न भिन्न असले तरी हरिहर मात्र एकच आहेत. कपाळ झोळी एका स्मशानीचा वास, एक स्मशानामध्ये वास्तव्य करतो, हातामध्ये झोळी वगैरे घेतो, नरकपाल धारण करून तो त्या ठिकाणी वास्तव्य करतो. आणि एक जगन्निवास विश्वंभर, जगाचा निवास असणारा विश्वंभर म्हणून या जगामध्ये नांदतो. तुका म्हणे माझा उभयरूपी एक, सारोणी संकल्प शरण आलो. हे जरी 2 दिसायला असले तरी माझ्या दृष्टीने मात्र उजवे वाम भाग तुका म्हणे एकच अंग, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी. या अभंगाचा जो मतितार्थ आहे तोच मतितार्थ तुकोबरायांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून भगवान शंकर आणि भगवान विष्णू हे आम्हाला वेगळे नाहीत, आम्ही त्यांना एक म्हणूनच पूजतो. म्हणून वारकरी शंकराचा उपवास म्हणून सोमवार धरतो आणि विष्णूची आराधना म्हणून एकादशीचं देखील पालन करतो. उचिताचा भाग होतो राखोनिया, दिसती ते वाया गेले कष्ट, वाचनाची काही राहीच न रुची, खळा ऐसे वाची कुची झाली, विश्वासाने माझे बुडविले घर करविला धीर येथवरी, तुका म्हणे एकी थार नाही बुड, कैसे तुम्ही कोड पुरविले. उचित या ठिकाणी महाराज म्हणतात की एक प्रकारे देवाबरोबर सलगीचं भांडण तुकोबराय या ठिकाणी करतात. उचिताचा भाग होतो राखोनिया. मला वाटलं होतं की माझ्या पदरामध्ये उचित असं काहीतरी पडेल,
दिसती ते वाया गेले कष्ट, परंतु आतापर्यंत मी केलेले जे कष्ट आहेत ते वाया गेल्यासारखे मला दिसायला लागलेत. वचनाची काही राहेची न रुची, खळाईसी वाची कुची झाली. आणि माझ्या जीवनामध्ये खरं तर तू जी वचनबद्धता पाळली पाहिजे ती पाळली गेलेली नाही, आणि म्हणून माझा शब्द मात्र, माझी वाणी मात्र त्या ठिकाणी फोल ठरू लागलेली. विश्वासाने माझे घर बुडविले. देवा, मला तू विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन तू मला आधार दिला, आश्वासित केलं. मी अस्वस्थ होतो, तू मला आश्वस्त केलं, परंतु झालं काय? करविला धीर येथवर. इथपर्यंत मला तू धीर धरायला लावलं, पण आता माझ्या धीराचा बाण सुटलेला आहे आणि मी आता जरा द्रुतगतीने चाललेलो आहे, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. देवा, आता धीराचा बाण सुटलेला आहे. वेळ कमी म्हणण्यापेक्षा वेळ संपूनच गेलेला आहे. आणि वेळेच्या पुढे गेले की मग ते किती छान असलं तरी ते म्हणजे रुचकर वाटत नाही बरं का. वचनाची काही राहायची ना रुची, खळाईसी वाची कुची झाली. विश्वासाने माझे बुडविले घर करविला धीर येथवरी. देवा, आत्तापर्यंत मी कसा तरी धैर्याने धाडसाने धीर धरून राहिलो, पण आता माझा धीर संपलेला आहे, कारण तू माझं घर बुडवलेलं आहे, काही माझ्या मागे पुढे ठेवलेलं नाही. तुका म्हणे एकी थार नाही बूड, कैसे तुम्ही कोड पुरविले. असे कसे कोड तुम्ही माझी इच्छा पुरवली? म्हणजे मी कुठेच नाही ना धड ना इधर न उदर असं झालं. देवना संसार दोही ठाई नाही ठार. देवना संसार तुका दोहीकडे चोर. दोन प्रमाणे. देवना संसार दोही ठाई नाही थार. दोन्हीकडे थारा नाही, इकडे नाही तिकडे नाही. देवना संसार तुका दोहीकडे चोर. अशी माझी अगदी अवस्था, अशी कुचंबना माझ्या जीवनामध्ये झालेली आहे. आणि शेवटच्या अभंगामध्ये महाराज या ठिकाणी उपदेश करतात. लांब लांब जटा काय वाढवणी, पावडे घेऊनी क्रोधे चाले, खावयाचा वळसा शिवाय दे जनाला, ऐशा तापशाला बोधकैचा, सेवी भांगा फू तंबाखू दंड, परी तो अखंड भ्रांती माझी, तुका म्हणे ऐसा सर्वस्वे बुडाला, त्यासी अंतरला पांडुरंग. पांडुरंगाचा अंतराय कोणाला होतो? लांब लांब जटा वाढवलेल्या आहेत आणि हातामध्ये पावडे म्हणजे ते दंड कमंडलूस, ते दंड घेऊन चाललेला आहे. आणि चालत असताना देखील अगदी क्रोधाने, म्हणजे त्याच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये अष्टसात्विक भाव निर्माण व्हायला पाहिजे. तर आपल्याला भीती वाटते. खरं तर साधूची दहशत नसावी, दरारा नसावा, आदरयुक्त भीती असावी, पण त्याची दहशत नसावी. म्हणून गुरुवर्यांच्या जवळ जेव्हा जातो तेव्हा आम्हाला मन मोकळं करायला अगदी मोकळी वाट मिळते. म्हणजे साधू कसा असावा? तर तो सौम्य असावा, तो असा आग पाखड करणारा नसावा. पण हा मात्र अगदी क्रोधाने चाललेला आहे. खावया ओळसा शिव्या दे जनाला, ऐशा तापशाला बोध कैसा. काहीतरी चांगलं खायला मिळावं म्हणून आधी रेसिपी सांगितली जाते नाही का, आम्हाला असं बनवा. आणि जे ते मनासारखं नाही झालं तर मग त्याचा क्रोध अनावर होतो. खायला मनासारखं मिळालं नाही. आता मला सांगा, भगवत भक्त जो आहे त्याचं काही खाण्यावर मन असलं पाहिजे का? अहो, काय खातो आम्ही कासे या सांगते, कैसे या लागते नेनो मुखे. बाळक्रीडेतलं प्रमाण आहे, पण काय खातो आम्ही कासे या सांगते, काय खातो हेच कळायला नाही पाहिजे. पण इथे खायला मिळत नाही म्हणून स्वादिष्ट मिळावं, नाही मनासारखे मिळालं तर मग त्याच्या मुखातून वेदमंत्र बाहेर पडतात. शिव्या तो जनाला द्यायला सुरुवात करतो. म्हणजे अशा शिव्या की मग त्या कानाला देखील ऐकणं नकोसं वाटतं. ऐशा तापसाला बोध कैचा, सेवी भांगा फू तंबाखू दंड, परी तो अखंड भ्रांती माझी. आणि या मादक वस्तूंचं सेवन तो त्याच्या जीवनामध्ये नित्य करतो आणि भ्रांतीमध्ये राहतो. तुका म्हणे ऐसा सर्वस्वे बुडाला, त्यासी अंतरला पांडुरंग. आणि मग अशा प्रकारे या दुर्व्यसनांच्या आहारी जाऊन किंवा दुर्गुणांच्या आहारी जाऊन केवळ फक्त समाजाला भुलवण्याकरता जो बाहेरील वेशाने समाजाला भुलवण्याचं काम करतो, असा जो असणारा तापसी जो साधू आहे, तामसी वृत्तीचा साधू जो आहे, त्या साधूला मात्र भगवान परमात्मा अंतरल्याशिवाय राहत नाही. त्याला मात्र भगवान परमात्म्याची कृपा होत नाही. परंतु आपल्याला वर मात्र भगवंताची कृपा व्हावी याकरताच आपण या माध्यमातून ही गाथेची सेवा करतोय. आणि ही सेवा करत असताना अनेक विद्वान आणि ज्यांनी वाङ्मयाचं आणि शास्त्राचं अगदी बारकाईने चिंतन केलेले असे अनेक मोठे मोठे वक्ते या ठिकाणी आपणा सर्वांना तृप्तीचा अनुभव देत आहेत. माझ्यासारख्या सामान्य साधकाला खरं तर या व्यासपीठावर बसत असताना मला आठवते 4 वर्षापूर्वी पहिल्यांदा भावार्थ रामायणाच्या माध्यमातून मी प्रथमतः या ठिकाणी या व्यासपीठावर बसलो. गुरुवर्य बाबांची आज्ञा झाली. परंतु मी नेहमी बोलत असतो की आळंदीत आल्यानंतर प्रारंभीचा काळ जर समजा तुमचा अनाठाई जर गेला, काल अपव्यय जर झाला, तर मग मात्र ती असणारं तो बॅकलॉग भरून काढण्याकरता खूप कष्ट होतात. कारण
तुमची जी वृत्ती असते ती अंतर्मुख नसते, पाठांतर करायला जातात तर पाठांतर होत नाही, सगळी त्रेधा तिरपट होते. परंतु प्रारंभी आल्यानंतर म्हणजे कैलास महाराज आपण सर्व मंडळी भाग्यवान आहात की आपण प्रारंभी आलात माऊली, तुम्ही सगळीच मंडळी, आणि गुरुवर्य बाबांचा परिसस्पर्श अगदी संस्थेत पाठाला बसण्यापासून तर आत्ताच्या वर्तमान स्थितीपर्यंत आपल्याला लाभलेला आहे. आम्हाला विलंब झाला, परंतु कधी कधी आम्ही म्हणतो की देर से लेकिन दुरुस्त, म्हणून कधी का होईना परंतु लोखंडाला परिसाचा स्पर्श कोणत्याही अंगाने झाला तरी परिणाम मात्र त्याचं सोनं होणंच आहे. आणि मला असं वाटतं की नक्कीच गुरुवर्य बाबांच्या छत्रछायेखाली कृपेखाली मी फार बोलायला लागलो की मला भावना अनावर होतात, आणि म्हणून मी अधिक काही बोलणार नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की या व्यासपीठावर बसावं असा आत्तासुद्धा माझा अधिकार अजिबात नाही आहे. कोणती साधना किंवा वाङ्मयाचं चिंतन माझ्या ठिकाणी नाही आहे. केवळ आणि केवळ फक्त गुरुवर्यांची कृपादृष्टी आणि त्यांच्या सत्तेतून, त्यांच्या कृपाशीर्वादातूनच माझ्या मुखातून काही बोबडे बोल या ठिकाणी बाहेर पडलेले आहेत. आपण ते गोड करून घ्याल अशी अपेक्षा या निमित्ताने करतो. आपला अधिकचा 10 मिनिटाचा वेळ आम्ही घेतल्यामुळे आपणा सर्वांची या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो. हे चाललेलं ज्ञानसत्र आणि या ज्ञानसत्राच्या ओळीमध्ये मलाही बसण्याचं भाग्य प्राप्त झालं, गुरुवर्यांची आज्ञा झाली, आणि या ठिकाणी जे काही तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम ते विनवित असे, अशा प्रकारे काही न्यूनता माझ्या जीवनामध्ये असेल तर ती गुरुकृपेतून, त्यांच्या कृपाशीर्वादातून दूर व्हावी. आणि त्यांना आवडणारा म्हणजे माझे सगळेच गुरुवर्य बाबा तर आहेतच, पण ज्यांची ज्यांची आत्तापर्यंत माझ्यावर कृपा झालेली त्या सगळ्याच गुरूंना म्हणजे आवडेल अशा प्रकारची भक्तीची साधना, ती साधना माझ्यासारख्या पामराकडून घडावी, आणि ती घडत असताना त्यांची कृपादृष्टी छत्रछाया कायम माझ्या शिरावर राहावी, हीच या निमित्ताने प्रार्थना करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, सबदेव संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. विठाल 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 विठाल. कायनो हे करीता तुझ कायनो हे करीता तुझ हा कायनो हे करीता तुझ कायनो हे करीता तुझ कायनो हे करीता तुझ कायनो हे करीता तुझ आता राखे माझी लाज आता राखे माझी लाज अपराधाच्या राशी मी तो अपराधाची राशी आता राखे माझी लाज आता राखे माझी लाज मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी शिखा अंगुष्ठ तो पाशी मी तो अपराधाची राशी मी
तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पासी शिखा अंगुष्ठ तो पासी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी हा त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे मज कृपा दृष्टी पाहे मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी मज कृपा दृष्टी पाहे मज कृपा दृष्टी पाहे मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पाशी शिखा अंगुष्ठ तो पाशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी शिखा अंगुष्ठ तो पासी शिखा अंगुष्ठ तो पासी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी तुका म्हणे देवा 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 सत्य घ्यावी आता सेवा सत्य घ्यावी आता सेवा मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी सत्य घ्यावी माझी सेवा सत्य घ्यावी माझी सेवा मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी शिखांगुष्ट तो पासी शिखांगुष्ट
दुष्ट तो पासी मी तो अपराधाची रासी मी तो अपराधाची रासी शिखांगुष्ठ तो पाशी शिखांगुष्ठ तो पाशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी मी तो अपराधाची राशी श्री ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम. यानंतरचं सत्र बरोबर 6 वाजता सुरू होईल.